नमस्कार. अ, नमस्कार. नमस्कार तेजस. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे फायनान्स फॉर ऑन्ट्रप्रुनर्स, जिथे आपण व्यावसायिकांसाठी फायनान्सचे जे काही टर्म्स आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो व ते आपल्या व्यवसायासाठी का महत्वाचे आहेत आणि त्यांचा उपयोग काय आहे आपल्या व्यवसायासाठी ते जाणून घेण्याचा एक प्रयत्न आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याच्याविषयी बरेच जण बोलतात आणि बरेचशी मतमतांतरे होत असतात. लोक बोलतात तर खरे, पण नक्की त्याचा अर्थ काय? जसं आपण ऐकलेलं असेल बायजूसचं व्हॅल्युएशन एवढं आहे किंवा झोमॅटो, स्विगी या सगळ्या कंपनीचे स्टार्टअप जे आहेत त्यांना युनिकॉर्न म्हणून संबोधलं जातं. त्यांचं व्हॅल्युएशन एवढं आहे, त्यांचं व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे. अ, नक्की व्हॅल्युएशन म्हणजे काय? आणि ते उभं करण्यासाठी आपल्या बिझनेसमध्ये कुठल्या गोष्टी नेमक्या समजून घ्यायला हव्यात. आपण शार्क टँक वगैरे बघत असाल. शार्क टँकमध्ये येणारा प्रत्येक व्यावसायिक त्याच्या बिझनेसचं व्हॅल्युएशन सांगतो आणि त्याच्या अगेन्स्ट तो इक्विटी. पण हे व्हॅल्युएशन पर्यंत पोहोचलो कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत या जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या व्यवसायात त्या आहेत की नाहीत, त्या जर असतील तरच आपण व्हॅल्युएशन कडे जाऊ शकतो. व्हॅल्युएशन साठी अगोदर आपल्या बिझनेसने व्हॅल्यू क्रिएट करणं महत्वाचं आहे. पण त्या नेमक्या गोष्टी कुठल्या? व्हॅल्युएशन म्हणजे नक्की काय? राईट? आणि व्हॅल्युएशन का करायला हवं? तसंच तुम्ही तुमचा स्वतःची व्हॅल्यू कधी काढलेली आहे का? तुमच्या बिझनेसची व्हॅल्यू कधी काढलेली आहे का? तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा तुम्ही जी सर्व्हिस किंवा ऑफरिंग्ज वगैरे जे काही देतात, राईट? त्याची जी सिस्टम्स आणि प्रोसेसेस आहेत, ते इन्व्हेस्टर्सना अट्रॅक्ट करण्यासारखे आहेत का? त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर खरोखरच व्हॅल्यू शोधू शकतात का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं जर असेल, तर मग माझ्या बिझनेस किंवा माझ्या व्यवसायाची व्हॅल्यू कशी निघणार किंवा त्याचं व्हॅल्युएशन कसं होणार, राईट? तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तेजस, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो आपण सुरुवात करणार विषयाला हात घालण्या अगोदर, तो म्हणजे आपण प्रामुख्याने बिफोर व्हॅल्युएशन, राईट? म्हणजे व्हॅल्युएशनच्या जाण्या अगोदरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आज आपण प्रामुख्याने बोलणार आहोत. तर मला वाटतं पहिल्या त्या टर्म पासूनच सुरुवात करूया की व्हॅल्युएशन म्हणजे नक्की काय आणि व्हॅल्युएशन का करायला हवं किंवा व्हॅल्युएशन करणं का गरजेचं आहे. ओके, थँक्यू अँथनी. गुड इव्हनिंग, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल लिसनर्स. आणि मी थोडं बॅकग्राऊंड सांगतो पहिल्यांदा या वाय वी डिसाइडेड टू टेक अप दिस टॉपिक. हा टॉपिक आमच्या डिस्कशन मधून का आला किंवा हा तुमच्याशी का डिस्कस होतो याचा एक थोडं ब्रीफ बॅकग्राऊंड तुम्हाला मी सांगू इच्छितो. अ, साधारणतः एक इंडियामध्ये मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी शार्क टँक सुरू झालं असेल. आणि ते सुरू झाल्यानंतर सडनली लोकांना इन्व्हेस्टमेंट किंवा मार्केट याविषयी एक प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द एंटरप्रेन्योर्स अक्रॉस द बोर्ड, एव्हरीबडी हु इज स्टार्टिंग द बिझनेस, जो कोणी नवीन बिझनेस सुरू करतो त्याला वाटायला लागलं की मी आज बिझनेस सुरू केला की उद्या माझ्याकडे इन्व्हेस्टर येणार आहे. आणि हे थोडं म्हणजे आम्हाला जाणवतं, कारण बिईंग अ चार्टर्ड अकाउंटंट, बिईंग इन दिस फील्ड फॉर ऑलमोस्ट 24 इयर्स, आम्हाला अशा इन्क्वायरी यायला लागल्या की सर माझं ना हे आता प्रॉडक्ट आहे, असं माझं टर्नओव्हर आहे, तर मला इन्व्हेस्ट घ्यायचा बिझनेसमध्ये, तर काय करता येईल. आणि त्यावेळेस हा प्रश्न असा निर्माण झाल्यावर मग मी त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली की खरोखर याच्या प्रॉडक्टमध्ये किंवा याच्या बिझनेसमध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे का. तर त्याच्यामध्ये बरेच कॉन्सेप्ट निर्माण झाले. आणि त्याच्यानंतर मग अ, जे आमच्या डिस्कशन मध्ये आलं, दॅट इज व्हॉट यू आर गोइंग टू हिअर. सो त्याचा पहिला जो प्रश्न आहे अँथनीचा, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन, की व्हॅल्युएशन का करायचं. सी, व्हॅल्युएशनच्या आधी तुम्हाला दोन गोष्टी, दोन बेसिक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. ज्या कॉन्सेप्ट कळल्याशिवाय तुम्हाला व्हॅल्युएशन कडे जाता येत नाही. आणि त्यातला पहिला कॉन्सेप्ट सिम्पल आहे. तो कॉन्सेप्ट आहे मार्केटचा. सो सेल परचेस प्राइस कशी डिटरमाइन होते, तर मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय आणि बायर आणि सेलर या चार गोष्टी, म्हणजे टेक्निकली दोनच गोष्टी. एका साईडला डिमांड, एका साईडला सप्लाय, सप्लाय. एका साईडला बायर आहे, एका साईडला सेलर आहे. पण हे चार फॅक्टर जेव्हा एकत्र येतात त्यावेळी प्राइस ठरते. सो डिमांड जास्त असेल, सप्लाय कमी असेल तर प्राइस वाढते. डिमांड खूप कमी आहे पण सप्लाय भरपूर आहे तर प्राइस पडते. वी ऑल नो दिस. बायर्स भरपूर आहेत, सप्लाय कमी आहे, नॅचरली बायर जास्त आहेत म्हणजे डिमांड जास्त आहे, ऑटोमॅटिकली प्राइस तुमची वाढते. बायर खूप कमी आहेत, सप्लाय खूप, सेलर खूप जास्त आहेत मार्केटमध्ये,
नॅचरली तुमची प्राइस खाली येते. सो फर्स्ट फॅक्टर जो व्हॅल्युएशन मध्ये आहे, की तुमच्या प्रॉडक्टला हु इज इंटरेस्टेड इन बाईंग युअर प्रॉडक्ट. बिकॉज वेन यू गो फॉर व्हॅल्युएशन ऍक्च्युअली यू आर सेलिंग अ प्रॉडक्ट टू अ न्यू पर्सन. तुमच्या बिझनेसमध्ये एखादा माणूस जेव्हा इन्व्हेस्ट करतोय, त्यावेळी तो त्याच्याकडे प्रॉडक्ट म्हणून बघतोय, की माझी एक नवीन इन्व्हेस्टमेंट आहे, प्रॉडक्ट आय एम इन्व्हेस्टिंग अ न्यू प्रॉडक्ट. तर न्यू प्रॉडक्ट म्हणजे काय, तर तुम्ही एखादा असेट का विकत घेता. असेट घेण्याचा पर्पज आहे की इट जनरेट्स रिव्हेन्यू फॉर फ्युचर. म्हणजे एखादा असेट जेव्हा मी आज विकत घेतो, त्यातून मला फ्युचरमध्ये पैसे जनरेट झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी मशिनरी घेतली, तर मशिनरी मधून मला जेव्हा मी प्रोडक्शन तयार करेन, हे करेन, त्यावेळेस मला सेल झाल्यावर मला पैसे मिळतील. मी ऑफिस घेतला तर मी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करून तिकडून मी सर्व्हिसेस देईन आणि मी हे करेन. मी समजा एखादा इफ आय एम ऑनलाईन सेशन्स, प्रोबेबली आय विल अपग्रेड मायसेल्फ टू हायेस्ट best laptop in available at that time point of time. I will have a best lease line. I will set up a good infrastructure. मागे ग्रीन बॅकग्राऊंड वगैरे वगैरे सगळं सेटअप करेन. हे मी का करतोय, आय एम इन्व्हेस्टिंग इन दिस असेट्स बिकॉज आय नो की दिस इज गोइंग टू जनरेट फ्युचर रिव्हेन्यू फॉर मी. माझ्यासाठी भविष्यात हा रिव्हेन्यू जनरेट करणार. आणि जर तो असेट माझ्यासाठी भविष्यात रिव्हेन्यू जनरेट करणार नसेल, तर मी त्या असेटमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. आता याची सांगड जेव्हा तुम्ही व्हॅल्युएशन कॉन्सेप्टशी हे करता, घालता, त्यात तुमच्या लक्षात येईल की एखादी व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये एखादा इन्व्हेस्टर, व्यक्ती म्हणण्यापेक्षा एखादा इन्व्हेस्टर तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट तेव्हाच करतो, जेव्हा त्याला वाटतं की ह्याच्यातून मला भविष्यात काहीतरी फायदा होईल. फायदे दोन प्रकारचे असतील, एकतर ऍप्रिसिएशन होईल किंवा मला फिक्स्ड रिटर्न ऑफ इन्कम मिळेल. मग टिपिकली मी जर म्युच्युअल फंड मध्ये किंवा याच्यामध्ये पैसे टाकले बँक एफडी मध्ये, तर आयदर आय टेक अप्रिसिएशन और आय टेक अ मंथली इन्कम, किंवा दर महिन्याला मला एवढे पैसे पाहिजेत, आय विल स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन दॅट. सो हे दोन पैकी एक काहीतरी पर्पज असतो, त्यावेळेसच मी हे रिअली हे करतो, असेट मध्ये इन्व्हेस्ट करतो. मला त्यामुळे जेव्हा वाटतं. तुम्ही जेव्हा तुम्ही सॉरी लेट मी कम्प्लीट, जेव्हा तुम्ही हा, येस. व्हॅल्युएशन म्हणता, तर व्हॅल्युएशन मध्ये हे दोन फॅक्टर महत्वाचे असतात, की तुमच्याकडे बायर सेलर मार्केट काय म्हणतंय, आणि दुसरा तुमच्याकडे कोणी असेट म्हणून बघतंय का, की वेदर यू हॅव अ कॅपेबिलिटी टू जनरेट रिव्हेन्यू और अप्रिसिएशन फॉर समबडी एल्स हु इज गोइंग टू इन्व्हेस्ट इन युअर बिझनेस. तुम्ही स्वतःसाठी तर रिव्हेन्यू आणि प्रॉफिट जनरेट कराल किंवा अप्रिसिएशन जनरेट कराल, पण जो येतोय त्याच्यासाठी पण तुम्ही रिव्हेन्यू आणि अप्रिसिएशन जनरेट करणार आहात का, हा फॅक्टर बघितल्यानंतर लोक तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणार. आय थिंक दॅट इज वेअर द व्हॅल्युएशन कम्स इन पिक्चर. आता व्हॅल्युएशन का केलं जातं, हा तुझा प्राईम प्रश्न होता, तर मी त्या प्रश्नाकडे येतो. तर मूळ प्रश्न होता व्हॅल्युएशन का करायचं. दोन तीन फॅक्टर आहेत महत्वाचे. एकतर बिझनेसची इकॉनॉमिक व्हॅल्यू आजची काय आहे, आज त्याची व्हॅल्युएशन काय. टिपिकली आज इकॉनॉमिक व्हॅल्यू, ज्याला आपण वेल्थ असेसमेंट म्हणू शकतो, की आय स्टार्टेड माय बिझनेस विथ से 1 लाख रुपीज, आणि टुडे वेअर आय एम स्टँडिंग एट 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 crore, वॉट एव्हर. आणि दुसरं इतर काही रिझन असू शकतात, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्व्हेस्ट घ्यायचा आहे, सो तुम्हाला काही पार्ट सेल करायचा आहे. प्रोबेबली तुम्हाला नवीन पार्टनर ऍड करायचा आहे, फायनान्स पार्टनर, थिंकर किंवा एक्झिक्युटर. तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग करायचं आहे. प्रोबेबली तुम्हाला बिझनेस रिस्ट्रक्चर करायचं म्हणजे काय, तर एखादा सेगमेंट तुमची कम्प्लिटली बाहेर काढायची आहे, किंवा एखादी नवीन सेगमेंट जोडायची आहे, ज्याला फॉरवर्ड इंटिग्रेशन, बॅकवर्ड इंटिग्रेशन वगैरे पण म्हटलं जातं. सक्सेशन प्लॅनिंग करायचं, म्हणजे तुम्हाला कोणतरी सक्सेसर घ्यायचं आहे, किंवा आता आहे ते प्रोबेबली यू हॅव दोन मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी डिवाइड कशी करायची वगैरे वगैरे, या दृष्टीने सुद्धा व्हॅल्युएशन, असे बरेच फॅक्टर आहेत. पण हे त्यातले मेजर फॅक्टर आहेत जे व्हॅल्युएशन करण्यासाठी कारणीभूत असतात. सो पहिला नॅचरली वेल्थ असेसमेंट, आणि दुसरा हे सगळे फॅक्टर, ज्याच्यामध्ये प्रायमरली बिझनेस मध्ये इन्व्हेस्टर कोणीतरी बाहेरून येतं, किंवा त्या बिझनेसमध्ये काहीतरी नवीन येतं, किंवा त्या बिझनेस मधलं काहीतरी बाहेर जातं. सो पहिल्या फॅक्टर मध्ये फक्त वेल्थ असेसमेंट असते, आणि दुसऱ्या फॅक्टर मध्ये आयदर समथिंग कम्स इन द बिझनेस और समथिंग गोज आउट ऑफ द बिझनेस. सो त्यावेळेस व्हॅल्युएशन हा फॅक्टर येतो पिक्चर मध्ये. येस, ओव्हर टू यू अँथनी. आता इथे मला वाटतं जे बोललात तुम्ही, राईट, की प्रत्येक ऍसेट घेताना व्यावसायिकांनी त्याचा रेव्हेन्यू जनरेशनच्या हिशोबाने आणि त्याचे नेमकं प्रायोजन काय, राईट, व्हॉट इज द यूज और युटिलिटी ऑफ दॅट ऍसेट, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि येस. जे बायर सेलरचं सांगितलं तिथे मला एक छोटासा प्रश्न होता, की बायर स्ट्रॉंग असेल किंवा सेलर स्ट्रॉंग असेल, या दोघांचं जर स्ट्रॉंग असणं ना, म्हणजे त्याचा व्हॅल्युएशन वरती इम्पॅक्ट पडू शकतो का, आणि त्याचा विचार करणं ही गरजेचं आहे का? डेफिनेटली सी, मार्केट इज ऑलवेज ड्रिवन बाय बायर सेलर कॉन्सेप्ट.
तुम्ही कोणीही असा, मार्केट इज फ्रँकली मार्केट इज नॉन इमोशनल. आता हे स्टॉक मार्केट बाबतीत बऱ्याचदा म्हटलं जातं की मार्केटला इमोशन नाहीयेत. म्हणजे काय तर जो शेअर तुम्ही किती चांगल्या प्राइसला रिस्क करा, मोठा करा, काही करा, त्याची व्हॅल्यू आयपीओ किती मोठ्या प्राइसचा आणा, शेवटी तो खऱ्या किमतीला येऊन थांबतो. मार्केट इज व्हेरी रूड. सो सिमिलरली इट इज ग्लोबली ट्रू. लोक आपल्या व्हॅल्युएशनची प्राइस काय डिटरमाइन करतील आणतील, पण अल्टिमेटली ज्याला आपण लॉज ऑफ नेचर म्हणतो, त्या लॉज ऑफ नेचर प्रमाणे ऑटोमॅटिकली ती वर्थ त्या लेवलला येऊन थांबते. वेदर इट इज ट्रू, म्हणजे ज्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणतो, इंट्रिन्सिक व्हॅल्यू थांबते. इट कॅन बी, आय एम नॉट सेइंग इट इज निगेटिव्ह और पॉझिटिव्ह. ती खाली येईल किंवा वर जाईल असं मी सांगत नाही. मी फक्त म्हणतो की ट्रू इंट्रिन्सिक व्हॅल्यू. सो इफ यू आर परचेस सम शेअर्स फॉर से ₹100, जर त्या शेअरमध्ये खरोखर इंट्रिन्सिक व्हॅल्यू असेल तर उद्या तो शेअर 500 पण होऊ शकतो येस. किंवा 5 पण होऊ शकतो. सो त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू तुम्ही फक्त तुम्हाला वाटतंय की याच्यामध्ये भरपूर इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे म्हणून ती व्हॅल्यू असेल असं नाही. त्यामध्ये बरेच फॅक्टर असतात आणि त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत प्रायमरली. सो बायर आणि सेलर स्ट्रॉंग असण्याचा जो फॅक्टर आहे, दॅट विल ऑलवेज मॅटर. सो बायर स्ट्रॉंग आहे म्हणजे काय, तर बायर स्ट्रॉंग आहे म्हणजे ही हॅज गॉट ट्रस्ट की हा जो ही जी काही 100, आपण शेअरचं एक्झाम्पल घेऊ की हा ₹100 शेअरमध्ये खरोखर कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे आणि ह्याला चांगलं फ्युचर आहे, त्यामुळे हा ₹500 होणार. आणि सेलर म्हणजे कोण आहे, तर जो कंपनी मधला, आपण आता ओपन मार्केट बघण्यापेक्षा तो जो कंपनी आहे, सो कंपनी इज कॉन्फिडंट की आज जर ह्याने माझ्याकडे पैसे इन्व्हेस्ट केले तर हा 100, मी याला 100%, मी तर मोठा होईनच या पैशाने, पण ह्याला पण मोठा करेन. आणि दॅट इज व्हॉट, इफ यू रिकलेक्ट, धीरूभाई अंबानी हॅज डन. धीरूभाई अंबानीने जे केलं ते ऍक्च्युली हे केलं. इथे बायर आणि सेलर दोघे स्ट्रॉंग असण्याचा जो तू प्रश्न काढलास, तो तिथे होता की बायर जो होता त्यांचा, कॉमन मॅन होता, तो तर स्ट्रॉंग होता, पण स्ट्रॉंग म्हणजे काय होतं, तर ही हॅड गॉट ट्रस्ट इन धीरूभाई अंबानी. हम्म. आणि सेलर धीरूभाई अंबानी हिमसेल्फ, म्हणजे त्यांच्या स्ट्रेंथ विषयी तर आपण बोलायची गरजच नाहीये. ही हॅज क्रिएटेड अ एम्पायर नाव. सो राईट, राईट. दॅट इज द, आय थिंक युअर आन्सर लाईज इन वन वर्ड, धीरूभाई अंबानी अँड रिलायन्स ग्रुप. त्याच्यामध्ये हम्म. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर सामावलेलं आहे. आता तू बोलता बोलता यू स्पोक अबाउट द इंट्रिन्सिक व्हॅल्यू, राईट? ती जी एक व्हॅल्यू आहे त्या बिझनेसची, किंवा आपण त्याला प्रॉबेबली फेअर व्हॅल्यू बोलू शकतो, की जी रास्त किंमत आहे त्या लेवल पर्यंत येईल आणि बिझनेस स्टेबल होईल किंवा ती प्राइस येईल. आता फेअर व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची झाली, इकॉनॉमिक किंवा इकॉनॉमिक व्हॅल्यू आणि फेअर व्हॅल्यू, राईट? सो फेअर व्हॅल्यू कशा, कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेऊन डिटरमाइन केली जाते? सी व्हॅल्युएशनला, व्हॅल्युएशन हा जो कॉन्सेप्ट आहे ना, खूप वेगळा आणि मोठा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जेव्हा तू व्हॅल्युएशन करायला जातोस तर त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर येतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक 4-5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुझं इन्कम काय आहे, तुझं मार्केट काय आहे, की तुझं असेट काय आहे. त्याच्यामध्ये प्रायमरीली 3 अप्रोच असतात. एक तुझं इन्कम काय आहे, म्हणजे इन्कम लेवल काय आहे तुझी आज, की तुझं इन्कम रेग्युलरली वाढतंय, प्रॉफिट वाढतंय, तुला डिमांड वाढतंय, त्याप्रमाणे यू आर केपेबल टू मीट द डिमांड ऑल्सो. सो दॅट इज समवेअर इन्कम अप्रोच. सेकंड इज मार्केट अप्रोच, की मार्केटमध्ये तुझा स्टँड काय आहे, तुझं लॉजिस्टिक्स काय आहे, तू वेदर यू आर एबल टू कोप अप विथ द मार्केट डिमांड्स. म्हणजे टिपिकली आता ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्या अगदी काही काही कंपन्या तर लॉसमध्ये आहेत, पण स्टील दे आर गेटिंग गुड व्हॅल्युएशन. सो दे आर बेसिकली ऑन मार्केट अप्रोच. त्यांचं व्हॅल्यू किंवा व्हॅल्युएशन जे काय होते ते मार्केट अप्रोचनुसार होते, आणि वी नो दोज केसेस, वी डोंट नीड टू नेम. आणि असेट हम्म. अप्रोच म्हणजे त्या कंपनीची असेट एवढी स्ट्रॉंग आहे की इट इज एबल टू जनरेट रेव्हेन्यू फॉर ओव्हर अ पिरियड ऑफ टियर. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे L&T. असेट अप्रोचचं टिपिकल एक्झाम्पल इज लार्सन अँड टुब्रो. बिकॉज लार्सन अँड टुब्रो कडे असेट स्ट्रेंथ एवढी स्ट्रॉंग आहे, आणि असेट म्हणतो त्यावेळी इट इज नॉट ओनली प्लांट अँड मशिनरी, इट इज देअर मॅनपॉवर ऑल्सो विच इज एक्झिक्युटिंग दिस काइंड ऑफ प्रोजेक्ट्स. म्हणजे thousands ऑफ crores ऑफ प्रोजेक्ट्स दे आर एक्झिक्युटिंग. आय एम नॉट सेइंग देअर विल बी प्रॉब्लेम, त्यात भरपूर प्रॉब्लेम येत असतील, पण स्टील दे आर एबल टू एक्झिक्यूट दोज प्रोजेक्ट्स. टेक द एक्झाम्पल ऑफ टाटा, टेक द एक्झाम्पल ऑफ बिर्ला, टेक द एक्झाम्पल ऑफ अंबानीज. सो ते त्यांच्याकडे टिपिकली रिफायनरी बिझनेस, तर रिफायनरी बिझनेसमध्ये प्रचंड असेट इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे त्या असेट अप्रोचनेच त्याचं व्हॅल्युएशन होतं. तो त्याच्यामध्ये सी, आता फॉर एक्झाम्पल तेल आहे, आता साधं उदाहरण घेऊया. तेल तर कन्झ्युमर तर चालूच आहे ना, तो वाढत राहणार आहे किंवा तो आहेच. बरोबर. त्यामुळे त्याच्यानुसार जर व्हॅल्युएशन करायचं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये बरेच इतर फॅक्टर पण येतील. पण असेट, तुमची तेल जनरेशन करायची कॅपॅसिटी काय, म्हणजे प्रचंड मार्केटचं डिमांड संपणारच नाहीये. मग तुम्ही हम्म. असेट्स वापरून ते तेल जनरेट करू शकता का तेवढं?
whether you are able to generate to your refinery, if you are able to generate that oil, then that asset approach comes in picture. जसं LNT आहे की प्रचंड इन्फ्रा, आता इंडियामध्ये इन्फ्रावर प्रचंड काम होणार आहे. मग अशा वेळी कॅपेबल कंपन्या किती आहेत? 5, 10, 15, 20, 25, नॉट बियॉन्ड दॅट. मग त्याच्यात LNT बिकम्स अ मेजर प्लेअर, की ही एक्झिक्युशनची सगळी पॉवर, मशिनरी, लागणारी अद्ययावत मशिनरी, तंत्रज्ञान, त्यानंतर तुझ्याकडे ती मॅनपॉवर एक्झिक्यूट करणारी, लागणारे असेट्स, ओव्हरकम करणाऱ्या गोष्टी, फायनान्स, या सगळ्या गोष्टी LNT कडे आहेत. आणि त्यामुळे LNT हॅज दॅट असेट टू जनरेट दॅट रेव्हेन्यू. सो LNT तुमचा असेट पण जनरेट करते, तुमचं प्राइस पण जनरेट करते, आणि तुमची व्हॅल्यू पण ऑटोमॅटिकली. सो पीपल हु इन्व्हेस्टेड LNT शेअर्स प्रोबेबली 1 year ago, आज त्यांचे पैसे डबल झाले एका वर्षात. बरोबर. दॅट इज व्हॉट कम्स इन व्हॅल्युएशन. मग आता म्हणजे थोडक्यात असं झालं की बिझनेसचा सर्वांगीण विचार, राईट? इट इज नॉट जस्ट द मनी, राईट, ऑर प्रॉफिट यू आर मेकिंग, बट येस द येस काइंड येस ऑफ येस येस येस. सगळं सर्वांगीण जे बिझनेसचे जे काही पार्ट्स आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र एका सिंक्रोनाइज्ड वे मध्ये चालणं खूप महत्वाचं आहे व्हॅल्युएशनसाठी. आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपण सुरुवात कुठून केलेली आणि आज कुठल्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत, ही जर्नी सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे, राईट? तर आता हे झालं व्हॅल्युएशन विषयी, करेक्ट. तर ही जर्नी जी चालू आहे त्याच्यानंतर मला वाटतं हे सगळं करत असताना बहुतेक तुमची व्हॅल्यू काय आहे, राईट? व्हॉट इज युअर व्हॅल्यू? यू स्टार्टेड, यू आर लुकिंग ॲट द होल थिंग, बट व्हॉट इज युअर व्हॅल्यू? आता ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं किंवा विचार करायचा झाला तर आपण कशा प्रकारे विचार करायला पाहिजे? दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. आणि दिस इज द प्रायमरी थिंग इन व्हॅल्युएशन. इन्व्हेस्टर्स डोंट इन्व्हेस्ट इन बिझनेस. मग एका पॉईंट नंतर ऑफकोर्स जेव्हा तो बिझनेस एवढा मोठा झालाय, पण वेन इफ यू आर अ स्मॉल पर्सन, तर पीपल डोंट, म्हणजे तेजस, सॉरी अगदी. इंटरप्ट करतो. एक येस चांगला येस. मुद्दा ना, इफ यू रीड द हा बुक गुड टू ग्रेट, नाही गुड टू ग्रेट, हा हा. गुड टू ग्रेट मध्ये बिल टू लास्ट आहे. पहिला चॅप्टर आहे फर्स्ट हू देन व्हॉट, म्हणजे तुमच्याकडे कुठल्या प्रकारची लोक आहेत त्याच्यानंतर तुम्ही पुढे ठरवा, राईट? या सॉरी, ही दोन्ही पुस्तकं जी आहेत, बिल टू बिल्ड टू लास्ट लास्ट आणि आणि गुड टू ग्रेट. गुड टू ग्रेट, ही दोन्ही पुस्तकं, आय फॉरगॉट द नेम ऑफ द ऑथर. जिम कॉलिन्स, जिम कॉलिन्स. जिम कॉलिन्सची दोन्ही पुस्तकं, जिम कॉलिन्सची आहेत. आणि दोन्ही अतिशय सुंदर आहेत, अतिशय सुंदर. म्हणजे वर्थ, आय थिंक एव्हरी एंटरप्रेन्योर शुड रीड, ऍटलीस्ट त्याची समरी तरी वाचा. जर येस. तुम्हाला ते पुस्तक वाचता येत नसेल तर ऍटलीस्ट समरी तरी वाचा, सो दॅट यू आर इंड्यूस टू रीड. सो सी, इन्व्हेस्ट स्मॉल बिझनेसेस मध्ये ना, पीपल डोंट इन्व्हेस्ट इन बिझनेस, दे इन्व्हेस्ट इन पीपल. सो दे आर लुकिंग ॲट यू, की तुम्ही काय फंक्शन करताय, कसं काय करताय, तुमचे ऑपरेशनल कॅपेबिलिटी काय आहे, तुमची काय म्हणतात, चॅलेंज, प्रॉब्लेम हँडल करायची कॅपॅसिटी काय आहे. कारण आता तुमचा बिझनेस किती आहे? 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी ह्या लेवलला आहे, 15 कोटी, 20 कोटी लेवलला आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करताय? त्यापासून तुम्ही तिथून जे तुम्ही हा बिझनेस 10 कोटी, 20 कोटीवरून 100 कोटीवर न्या. सो त्यावेळी पीपल इन्व्हेस्ट प्रायमरली इन यू, आय मीन द ओनर ऑफ द बिझनेस, नॉट इन हिज असेट्स किंवा मार्केट किंवा हे. ते फॅक्टर तर कन्सिडर होतात, डेफिनेटली ते फॅक्टर बघितले जातात. असं नाही होत की बाबा या माणसाला मी ओळखतो म्हणून याच्यावर पैसा लावतो, असं होत नाही. पण त्या फॅक्टर बरोबर हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे, की तुमची व्हॅल्यू काय आहे, तुमची म्हणजे ओनरची किंवा एंटरप्रिनरची व्हॅल्यू काय आहे. आणि मग पिच डेक तुम्ही जर बघितलं असेल, शार्क टँक सगळेजण बघतात, तर शार्क टँक मध्ये ते ओनर येऊन जे प्रेझेंट करतात त्यांची प्रेझेंटेशन बघा. म्हणजे फ्रँकली विथ ड्यू रिस्पेक्ट, मी फारसा शार्क टँक बघत नाही. कारण शार्क टँकच्या आधी जो प्रचंड त्यांनी अभ्यास केलेला असतो त्याच्याविषयी शार्क टँक मध्ये बोललं जात नाही. हो. सो मी त्यामुळे शार्क टँक मध्ये फारसा बघायला जात नाही. कारण त्याच्या आधी त्यांनी बराच बॅलन्स शीटचा अभ्यास केला असतो, बिझनेस मॉडेलचा अभ्यास केलेला असतो, इतर फॅक्टरचा, मार्केट ड्रिव्हन काय आहे, त्यांच्या सिस्टीम प्रोसेस काय आहेत, कंपनी कल्चर काय आहे, त्या एंटरप्रिनरच्या व्हॅल्यूज काय, सगळ्याचा अभ्यास त्यांनी करून झालेला असतो. आणि मग ते तुम्हाला 15 मिनिटाचा एक शो दाखवतात, त्यातले पण इंटरेस्टिंग शो दाखवतात, जे विच विल क्रिएट क्युरिओसिटी. अदरवाईज काही ठिकाणी ते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत पण असतील, जे तुमच्याकडे येत पण नाही प्रोबेबली. सो लेट्स नॉट गो इन टू दॅट टॉपिक. सो त्यात पहिल्यांदा सगळ्यात काय आहे, की सिम्पल, की तुम्ही जर मार्केट केलात आज, तर तुम्हाला काय पैसे मिळतील, असा सिम्पल प्रश्न आहे. म्हणजे सपोज मी आता आय एम एंटरप्रेन्योर, यू आर एंटरप्रेन्योर. सपोज इफ आय लीव माय बिझनेस अँड इफ आय जॉईन द मार्केट इंडस्ट्री, देन हाऊ मच विल आय गेट पेड. आणि ते जे पेमेंट आहे ती माझी आजची खरी व्हॅल्यू आहे. व्हेरी आता याच्यामध्ये समोरचा किती देईल आणि मी किती मागेन, वेल.
हे दोन ओके. फॅक्टर आहेत. तो समोरचा काय, समजा मी मागितलं नाही तरी समोरचा काहीतरी एक व्हॅल्यू ठरवून देईल. पण त्याने लेट्स प्रिझ्युम की त्याने सांगितलं 2 लाख रुपये पर मी तो देतो, आणि मी सांगितलं नाही, मी 5 लाखाच्या खाली कामच नाही करणार, माझी तेवढी वर्थ आहे. आता हा जो गॅप आहे ना 2 लाख आणि 5 लाख मधला, ही तुझं व्हॅल्यू आहे. राईट. की 3 लाख रुपये, दॅट इज वॉट यू कॅन कमांड. सो व्हॅल्यू इज ऑलवेज कमांडेड. व्हॅल्यू इज नॉट समथिंग विच इज ऑफर्ड. व्हॅल्यू इज समथिंग विच इज कमांडेड. व्हॅल्युएशन हे कमांड केलेलं असतं. ऑफर केलेलं असतं व्हॅल्युएशनचा फारसा अर्थ नाही. जे कमांड एक केलं जातं ती खरी व्हॅल्यू. सो ती इंट्रिन्सिक व्हॅल्यू तुम्ही क्रिएट केली आहे का, म्हणजे त्या ओनरने क्रिएट केली, मला आणि वाटतं दॅट इज वॉट प्रत्येक मॅटर्स. मला वाटतं प्रत्येक ओनरने ना तो विचार करणं गरजेचं आहे. कारण मी जेव्हा सुरुवात केली माझ्या, म्हणजे वेन आय स्टार्टेड वर्किंग, आय वॉज इंटरॅक्टिंग विथ द पर्सन हु हॅड स्टार्टेड अ बिझनेस. खूप चांगल्या पोझिशन मध्ये होते, गोदरेजला होते, खूप चांगल्या हुद्द्यावर होते. आणि त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी मला एक वाक्य सांगितलं. त्यांचं त्यावेळेला मला वाटतं वार्षिक उत्पन्न, म्हणजे मी साधारणतः 2002-2002-3च्या आसपासची गोष्ट करतोय. त्यांनी तेव्हा सांगितलेलं त्यांचं वार्षिक उत्पन्न वॉज समवेअर अराउंड 25 lakhs. हो. द टर्न ओव्हर दॅट वॉज देअर. आणि ते मला एक वाक्य बोललेले की ज्या दिवशी मी वर्षाला 25 लाखापेक्षा कमी कमवेल ना, त्या दिवशी मी जॉब मार्केटमध्ये जाऊन उभा राहणार. कारण मला माहिती आहे माझी जी व्हॅल्यू आहे ती त्याच्यापेक्षा अधिक आहे. राईट. तो मला एक्झॅक्टली एक्झॅक्टली तो एक्झॅक्टली हा एक्झॅक्टली. विचार बहुतेक प्रत्येक व्यावसायिकाने करणं गरजेचं आहे की माझी एक्झॅक्ट व्हॅल्यू काय आहे. मला वाटतं बरेचशी लोक नाही करत हा विचार. Probably they just you interact a lot in terms of preparing the balance sheet and other things that are there. राईट. इनफॅक्ट अजून एक छोटस ऍड करतो. एअरबीएनबीचं जे आहे ना, एअरबीएनबीला सुरुवातीला कोणच इन्व्हेस्टर्स पैसा टाकायला तयार नव्हतं. द रिझन वाय दे गॉट फंडिंग इज त्यांनी त्यांच्या प्रोडक्टशी रिलेटेड, म्हणजे स्टेशी रिलेटेड असं काहीच नसलेलं ब्रेकफास्ट ना, ते सिरियलचे पॅकेट्स त्यांनी बनवलेले, जे इलेक्शनच्या टायमाला विकून त्यांनी त्याच्यातून $30,000 कमावलेले. सो एअरबीएनबीची आयडिया नव्हती आवडली कोणाला. आणि एअरबीएनबी जे पहिलं मेजर इन्व्हेस्टमेंट आलं ते कशासाठी आलं? अरे, जी लोक व्यवसाय चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या मार्गाने सुद्धा पैसा उभा करू शकत असतील, ती यशस्वीरित्या हा बिझनेस उभा करू शकतील. राईट. दॅट गिव्ह द कॉन्फिडन्स अँड आय थिंक दॅट इज व्हॉट अंडरस्टँडिंग युअर इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज ऑल अबाउट. एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आता बाय हुक और सिम्पल, बाय हुक और ग्रुप यू शुड, म्हणजे काय म्हणतात त्याला, बेग बोरो स्टील सोडून दे. हा पण हा बाय हुक और बरोबर. ग्रुप, बेग बोरो स्टील आर बॅड दिस थिंग. हा. बट विथ व्हॉट एव्हर यू कॅन डू, यू शुड अर्न डिटर्मिनेशन. दॅट मच. येस, तेवढं तुम्ही केलं पाहिजे. दॅट इज वेअर यू कॅन रिअली रिटेन युअर व्हॅल्यू. आणि मग ते बरेचसे जे टॉप मॅनेजमेंटला जातात, इकडून तिकडे उड्या मारतात, ते कमांड द व्हॅल्यू. आणि जे जॉब रेझ्युमे घेऊन फिरतात की सर मला हे पाहिजे ते पाहिजे, दे आर ऍक्च्युली, दे आर गेटिंग पेड. दे आर नॉट राईट. कमांडिंग द पेमेंट. सो कमांडिंग द दॅट इज द डिफरन्स. तो जो व्हॅल्यू. येस कमांड येस. करतोय ना. आणि आय विल टेल यू अ क्लासिक एक्झाम्पल बिफोर वी गो हेड. आय हॅव अ फ्रेंड हु वॉज वर्किंग विथ इन R&D. मी आता इंडस्ट्री सांगणार नाही. R&D मध्ये काम करत होता. आणि R&D मधून आज तो एका कंपनीचा इंडिया हेड आहे. आणि तो म्हणतो माझ्या बरोबरचे, परवा आम्ही रिसेंटली लास्ट वीक वी मेट, तेव्हा तो म्हणाला की माझ्या बरोबर जे R&D मध्ये काम करत होते ते लोक अजूनही ते R&D मध्येच आहेत. R&D मध्येच आहे. हा, सो ही प्रोबेबली ही वॉज अर्निंग से 5 lakhs, नाव ही इज अर्निंग 50 lakhs. आणि ते लोक 5 लाखाचे जमते 10 लाख, 12 लाख, 15 लाख कमवत आहेत. सो आय थिंक दॅट इज द डिफरन्स विच मॅटर्स, की ही इज अर्निंग 50 lakhs अँड दे आर अर्निंग 5 to 10 lakhs. सो ही जी हे जे स्वतःचं सेल्फ व्हॅल्युएशन आहे ना, सेल्फ असेसमेंट, आणि देअर ही इज एबल टू कमांड. त्याने कमांड केली व्हॅल्यू, की एवढी व्हॅल्यू, एवढी व्हॅल्यू मला पाहिजे, तरच आय विल कम टू यू बिकॉज आय नो माय व्हॅल्यू. तो हा कॉन्फिडन्स मॅटर करतो, आणि हा कॉन्फिडन्स डिफर करतो. ज्याला आपण व्हॅल्युएशन मध्ये, कोणत्याही बिझनेसमध्ये व्हॅल्युएशन असो किंवा कुठेही असो, आपल्याला एक डिफरन्शिएटर फॅक्टर असतो. आय थिंक दिस डिफरन्शिएटर इज दिस. तर याच्यामध्ये मला वाटतं यू नीड टू रिसर्च ऑन युअर व्हॉट युअर मार्केट व्हॅल्यू इज. हा. आणि येस माझ्या येस. मार्केटमध्ये काय स्टँडिंग आहे त्या हिशोबाने, राईट, आय शुड बी अवेअर अँड कॉन्स्टंटली अपग्रेडिंग मायसेल्फ अँड ऑल्सो रिसर्चिंग की माझी स्टँडिंग काय आहे मार्केटमध्ये. परफेक्ट राईट. परफेक्ट. आता आपण हे झालं माझी व्हॅल्यू काय. राईट. आपण स्टार्ट केलं व्हॉट इज व्हॅल्युएशन, वाय इट इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघितलेला की माझी व्हॅल्यू काय आहे. राईट. मग आता ह्या गोष्टी जेव्हा आपण घेतल्या सोबत, त्याच्यानंतर मला वाटतं आपण व्हॅल्यू क्रिएट कशी करतो, किंवा राईट, दॅट इज ऑब्विसली आता मी व्हॅल्युएबल आहेच,
पण मग माझ्या बिझनेसमध्ये किंवा माझ्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसमध्ये हाऊ इज इट दॅट आय एम क्रिएटिंग व्हॅल्यू? तर त्याच्याविषयी काय? सो आय थिंक दिस इज द अलार्मिंग दिस थिंग. म्हणजे आता जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी याच्या पुढे हा व्हिडिओ हातातली काय असेल, फूड पॅकेट असेल, पेप्सी असेल, कोल्ड्रिंक असेल, बाजूला ठेवा आणि पे फुल अटेन्शन टू नेक्स्ट 10-15 minutes what we are going to discuss, because that is most crucial aspect of this discussion. या सगळ्या डिस्कशनचा जो ज्याला आपण क्लिअर टेक अवे म्हणतो ना, तो हा आहे, हो. विच इज गोइंग टू हॅपन इन नेक्स्ट प्रोबेबली 15-20 minutes और हाफ एन आवर 30 minutes. सो व्हॉट, प्रश्न अतिशय छान आहे की व्हॉट क्रिएट्स व्हॅल्यू इन बिझनेस. आणि त्याला मी जोडून एक छोटस हे अजून एक छोटा प्रश्न जोडतो की खरोखर प्रोडक्ट आणि सर्व्हिस किंवा तुमचा सेटअप हे व्हॅल्यू जनरेट करायला किंवा इन्व्हेस्टर अट्रॅक्ट करायला सफिशियंट आहेत का. हे दोन्ही प्रश्न एकत्र जर तू बघितले, रिअली लुक ॲट दोज टू क्वेश्चन्स टुगेदर, तर जनरली काय होतं की तुमचा टर्नओव्हर वाढतो, मग तुमची थोडी बिझनेस व्हॅल्यू वाढते. टर्नओव्हर वाढला तर बिझनेस व्हॅल्यू डेफिनेटली वर जाणार आहे. टर्नओव्हर वाढला पण प्रॉफिट नाही वाढलं तर बिझनेस व्हॅल्यू वर राहील असं नाही. तुमचा टर्नओव्हर वाढत आहे, प्रॉफिट होत आहे, पण क्वालिटी तुम्ही मेंटेन नाही करतात तरी तुमचं व्हॅल्युएशन वाढणार नाहीये. टर्नओव्हर वाढतंय, प्रॉफिट वाढतंय, तुम्ही नवीन असेट क्रिएट करताय, येस डेफिनेटली व्हॅल्यू विल गो अप. सो हे सगळे सर्व्हायवल मोड आहेत. टर्नओव्हर वाढतोय, तुम्ही असेट क्रिएट करताय, मग तुम्ही नवीन ऑर्डर क्रिएट करताय, मग तुम्ही डिफरन्शिएटर काय क्रिएट करताय. कारण तुमच्यासारखे काय म्हणतात, तुमच्यासारखे भरपूर लोक आहेत की जे सेम बिझनेसमध्ये आहेत, येस. सेम प्रॉडक्ट मध्ये आहेत, सेम सर्व्हिस मध्ये आहेत, मग तुम्ही डिफरन्शिएटर काय क्रिएट करता. व्हॉट इज युअर डिफरन्शिएटर, दॅट मॅटर्स ना. आय थिंक दॅट इज वेअर काय म्हणतात, दॅट इज वेअर थिंग्स क्रिएट अ डिफरन्स म्हणजे अगदी लेट्स टेक अ व्हॅल्युएशनचा व्हेरी, क्रक सुद्धा तिथूनच येईल. हा तो जो क्रक्स आहे तो इथून येतो की तुम्ही असं वेगळं काय करताय की ज्याला लोक, पीपल आर रेडी टू पे यू कन्सिस्टंटली अँड रेडी टू पे यू प्रीमियम फॉर दॅट. म्हणजे अगदी साधं उदाहरण घे की आपण आता, आय एम नॉट डिसरेस्पेक्टिंग एनी सिंगर्स, बट लेट्स अंडरस्टँड की लता सारखी गाते, आणि कशासारखी लता गाते, गाते याच्यामध्ये लता गाते आणि लता सारखी गाते याच्यातला फरक आहे. जमीन आसमानाचा फरक. जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तो कदाचित तुला फॅमिली सांगतो, काही काही आवाज मी खरोखर आपण सगळ्यांनी ऐकले, खूप छान आवाज आहे, खूप छान. पण लता इज कम्प्लिटली अ डिफरंट व्हॅल्यू ऑल टुगेदर. सो लता जे डिलिव्हर करत होती ना, ते यांनी किती, म्हणजे असं नाही की तो आनंद तुला मिळेल, आय एम नॉट सेइंग की तो आनंद तुला मिळणार नाही, राईट. पण लता जो आनंद आहे, तो आनंद 100, हा आनंद कदाचित 20-25-30, अगदी म्हणतो 60, 50-60 पर्यंत जाईल, पण तो लताचा जर आनंद 100 असेल तर तो 100 नाही येणार. तो लता, आशा, किशोर, म्हणजे जे काय जे कोणी ओरिजिनल, आय एम नॉट सेइंग लता, आशा, किशोर, आत्ताच्या पिढीत सुद्धा जे ज्याने कोणी ओरिजिनल ते गाणं म्हटलंय, त्या ओरिजिनल गाण्याचा जो बेस आहे, तो सूर आहे, ते म्युझिक आहे किंवा तो म्युझिकल पीस आहे, साधे साधे, तर ते सुद्धा तू बघितलंस तर ते 100 आहेत. आणि बाकी सगळे जे आहेत ते दे आर राईट. जस्ट, हा, दे आर, आय एम नॉट सेइंग दे आर नॉट गुड, दे आर रिअली ग्रेट. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ब्रँड क्रिएट करू शकता का. तर त्याच्यामध्ये आता काही काय कसे आहेत फ्रँकली, की ज्यांच्या नावावरती शो हाऊसफुल होतो, की हा गायक किंवा ही गायिका गाणार आहे हा शो, किंवा हा गायक किशोरची गाणी गाणार आहे, ही गायिका लताची किंवा आशाची गाणी गाणार आहे, तर लोक आनंदाने येतात, ती शो हाऊसफुल होतो. सो दे हॅव क्रिएटेड दॅट व्हॅल्यू, व्हॅल्यू. त्यांनी ती व्हॅल्युएशन क्रिएट केलेलं आहे आणि दे आर कमांडिंग दॅट व्हॅल्यू. सो तिथे व्हॅल्यू क्रिएट होते आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या प्रॉडक्टचं किंवा तुमच्या सर्व्हिसचं प्रीमियम आणि व्हॅल्युएशन वाढत जातं. आणि मग तुम्ही आज अगदी सिंपल व्हॅल्युएशनचं गणित काय, तुला साधं सोपं गणित सांगतो, की जर पूर्वी तुम्हाला तासाला 1,000 रुपये मिळत होते किंवा 100 रुपये मिळत होते, आज तुम्हाला तासाला 1,000 रुपये मिळतात, उद्या तुम्हाला तासाला 5,000 रुपये मिळाले पाहिजे. दॅट इज व्हॉट इज सिम्पली इन्क्रीज इन व्हॅल्युएशन. एकेकाळी एक कंपनी तासाला 1,000 रुपये कमवत होती, आज तासाला 10,000 कमवते, अजून 5 वर्षानंतर तासाला 1,00,000 रुपये कमवते. हम्म. दॅट इज रिअल राईज इन व्हॅल्युएशन. आता ते जर तू त्या गायकांशी कम्पेअर केलं असतं, दे आर रिअली मेकिंग दॅट मच व्हॅल्युएशन इन देअर, इन व्हॉट एव्हर प्रोफेशन दे आर. आता एक्झाम्पल का दिलं, तर हे एक्झाम्पल कळायला लोकांना सोपं आहे, बिकॉज बरेचसे जे आपण अंतरप्रिनर बोलतोय हे सेल्फ एम्प्लॉइड आहे. हो. दे आर इन स्मॉल बिझनेस सेक्टर्स. सो त्या एमएसएमई सेक्टर ज्याला आपण म्हणतो, एमएसएमई मध्ये पण मायक्रो आणि स्मॉल मध्ये, मीडियम मध्ये गेले नाही. मीडियम इज 250 करोड, 50 करोड टू 250 करोड.
सो दे आर बिलो 50 crores. त्यामुळे मायक्रो आणि स्मॉल मध्ये हे कळणं गरजेचं आहे की व्हॅल्यू इम्प्रूव्ह होते म्हणजे काय होते. मग तो जो ब्रँड आहे, तुमचा ब्रँड क्रिएट होतो आणि तो कन्सिस्टंटली फ्युचर रिव्हेन्यू जनरेट करण्याची कॅपेबिलिटी गिव्हज यू व्हॅल्युएशन. सो बिझनेस मधले कोणते हॅपनिंग आहेत की जे तुम्हाला हे गोष्टी येतात, तर डेफिनेटली तुमचा टर्नओव्हर वाढतोय, तुमचा प्रॉफिट वाढतोय, टीम डायनामिक आहे, रिसोर्सेस तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे असेट बेल्ट होतंय, मार्केट वाढतंय, तुम्ही रिस्क घेताय. म्हणजे एका पॉइंट नंतर, आणि सगळ्यात महत्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही नाही म्हणताय हम्म. एका पॉइंट नंतर की बाबा हे मी नाही करू शकत, मी फक्त हेच करतो, मी हे करतो, हे मी चांगलं करतो, हे मी नाही करत. म्हणजे जसा जो जो माणूस किशोरची गाणी म्हणतो, तो म्हणतो किंवा मी फक्त किशोरची गाणी म्हणतो, मी मुकेशची गाणी नाही गाऊ शकत किंवा गाणं नाही. त्याचा आवाज वाईट असं नाही, पण तो त्याने तो जो ब्रँड क्रिएट केलाय ना, तो ब्रँड त्याची डायल्यूट होऊ शकतो. राईट. त्यावेळी तुमच्याकडे नाही म्हणायची पॉवर येते. सुरुवातीला जेव्हा त्याने सुरू केलेलं करिअर, तर त्याला ज्याने कोणी सांगितलं हे गाणं म्हण, हे गाणं म्हण, त्याने सगळी गाणी म्हटलेली असणार. पण आज त्याने एक ब्रँड क्रिएट केला की ती किशोरची गाणी म्हणतो, किंवा ती गायिका असेल ती म्हणते फक्त आशीची गाणी म्हणते किंवा लताची गाणी म्हणते, मग ती दुसऱ्या कोणाची गाणी म्हणणार नाही. किंवा आशाच्या गाण्यांमध्ये पण व्हेरिएशन, की एक म्हणेल की फक्त रॉक किंवा कॅबरे टाईप गाणी म्हणते किंवा सेन्च्युअस गाणी म्हणते, एक म्हणेल की मी आशाची फक्त सॉफ्ट गाणी म्हणते. हम्म. सो दॅट इज पॉसिबल. आता हे जे डिफरन्शिएशन आहे ना, हे डिफरन्शिएशन इज व्हॉट मॅटर्स इन व्हॅल्युएशन. आणि मग यू शुड स्टिक टू दॅट. आणि वेन यू स्टिक टू समथिंग, यू शुड बी इन द पोझिशन टू से नो टू अदर थिंग्स. आणि ते जेव्हा तुम्ही नो म्हणू शकता, त्यावेळी तुमची व्हॅल्यू ऍक्च्युली वाढत जाते. आणि ते नो म्हणणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे लोकांसाठी. मी नाही नाही म्हणत नाही, हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण बरीच लोक बरंच बरंच काही काही करायला जातात आणि मग इश्यूज तयार होतात. मला थोडस आता ऍक्च्युली नाव घेऊ की नको, पण ओलाचं कधी कधी मला त्या हिशोबाने थोडंसं हे वाटतंय, कारण ओला आजकाल जर बघितलं तर बरंच काही करण्याचा प्रयत्न करते. दे आर गेटिंग इन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दे आर गेटिंग इन टू काय बोलतात ते आपलं इलेक्ट्रिक स्कूटर्स, नंतर मग त्यांचे कॅब्स आणि बाकीचे पण बरेचसे. अँड त्यांचं कोर कुठे डायल्यूट होते की नाही, ऑफकोर्स टाइम विल टेल. बट जी नाही बोलण्याची हे आहे ना, ती मला वाटतं कदाचित ओला थोडस त्या बाबतीत मे बी इट मे बी अ या डिफरंट आता तू म्हण, काइंड ऑफ. आय 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 बेग टू डिफर ऑन दिस विथ अ डिफरंट व्ह्यू. अगेन सेम कॉन्सेप्ट, पण ओला, इफ ओला इज स्टिकिंग टू टेकिंग पीपल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, मग ते टेकिंग पीपल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस मध्ये जे जे करता येईल ते सगळं आम्ही करू, असं जर त्याचं विजन स्टेटमेंट असेल सिम्पल, की ओला जॉब इज टू टेक वन पीपल फ्रॉम वन पीपल टू अदर अनदर प्लेस सेफली. मग त्याच्यामध्ये ओला ऑटो आली, उबर ऑटो आली, एआय आलं, यूज ऑफ एआय आलं, प्रोबेबली ओला स्कूटर आली, उद्या ओला अजून काय काढतील. ओला बस आहे बहुधा, आय डोंट नो वेदर इट इज देअर, बट एक बसची एक सर्व्हिस आहे, आय थिंक सिटी फ्लो. शटल करू नये, ते दुसरं आहे ते. सिटी फ्लो आहे. हा. तो असे मग उद्या ओला पण त्याच्यामध्ये येऊ शकेल. सो नथिंग रॉंग इन दॅट. जोपर्यंत उद्या ओला शर्ट मॅन्युफॅक्चर करायला लागली हम्म. किंवा टी शर्ट मॅन्युफॅक्चर करायला लागली, तर मग तो प्रॉब्लेम आहे. किंवा माझ्याकडे कॅपॅसिटी आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणून चला मी आता टी शर्ट बनवतो. दॅट डझंट मेक सेन्स. जोपर्यंत त्या ट्रान्सपोर्ट बिझनेसच्या आसपास आहे, म्हणजे उद्या कदाचित असं होईल की ओला कॅन से वी विल हॅव इलेक्ट्रिक चार्जिंग पंप्स, चार्जिंग पॉइंट्स किंवा चार्जिंग पॉइंट्स, पेट्रोल पंप्स नाही पंप्स, किंवा येस, पेट्रोल मेक पंप्स वॉट सेन्स, एव्हर, मेक then सेन्स. make sense. Then that is not बरोबर. diversification. That is simply forward or backward integration of the business. इंटिग्रेशन, मुव्हिंग So that is अक्रॉस द व्हॅल्यू possible. चेन. That is absolutely fine. त्यामुळे तुझ्या पॉइंटला मी थोडा डिफर करतो, पण ऑफकोर्स आय टेक युअर पॉइंट व्हॅलिडली. आणि दॅट इज वेअर व्हॅल्युएशन कम्स इन पिक्चर. की तुम्ही ही रिस्क घेताय का, तुम्ही हे डायव्हर्जन करताय बिझनेसचं, का डायव्हर्सिफिकेशन करताय. म्हणजे वेदर यू आर टेकिंग युअर बिझनेस वन स्टेप अहेड, और यू आर कम्प्लीट, हे चाललंय ना, चला आता हे चालू दे, आता दुसरं काहीतरी करूया. तर सो दॅट मेक्स डिफरन्स. आणि मग ते असं नाही की अंबानींनी किंवा यांनी केलं नाहीये, केलंय, पण केलंय. एक अंबानीच आहे तसे किंवा टाटाच असेल. इन्फोसिसने काय केलं, इन्फोसिस फक्त आयटी मध्येच आहे, बाकी काही राईट. करत नाही. मग येस, आयटीशी येस. रिलेटेड जे काय ते सगळं करते. एआय असेल, सॉफ्टवेअर असेल, बॅक एंड मॅनेजमेंट असेल, XYZ भरपूर काय काय करत असेल Infosys. काय करते ते मला पण नाही माहिती, मी त्याच्या सेक्टर. No, but it is still पण related to पण IT. द कोर इज आयटी, Core is IT. Core is IT. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो Yes, तसं yes. टाटा मोटर्सचं कोर इज मोटर्स.
और राईट. इंजिन व्हेकल. करेक्ट. मग टाटा मोटर्सचं कोर नाही बदलत, टाटा स्टीलचं कोर बदलतं. टाटा स्टील बिकम्स अ डिफरंट एंटिटी, टाटा एंटिटी. कन्सल्टन्सी बिकम्स अ डिफरंट एंटिटी. ते राईट, राईट. एकमेकांची मिक्स नाही करत. त्यामुळे आता जेव्हा त्यांना करायचं असेल, जस्ट लेट मी कम्प्लीट, जेव्हा त्यांना हा, करायचं असेल त्यावेळी दे हॅव द पॉवर टू से येस अँड क्रिएट अ डिफरंट एंटिटी ऑल टुगेदर. करेक्ट, करेक्ट. आणि ते केलेलं आहे असं नाही टाटाने करत आता की रिसेंटली. हा केलंय, असं नाही करत की बाबा आता माझं कॅटरिंगचं दुकान आहे, तर लोक रोज येतात, तर आपण इथे टी शर्ट पण लटकवूया. मग इथे आपण पण तुम्ही केटरिंग मध्ये आहात, तुम्ही कोल्ड्रिंक विका, तुम्ही बाहेर काय स्नॅक्स विका, किंवा ते रेडी टू इट फूड पॅकेट्स विका, XYZ. तुम्ही टिफिन सर्व्हिस चालू करा, प्रोबेबली तुम्ही हॉटेल सुरू करा, क्लाउड किचन, दॅट इज फाईन. पण म्हणजे तुम्ही तुमच्याकडे लोक येऊन बसतायत जेवायला म्हणून तुम्ही टी शर्ट लटकवाल आणि टी शर्ट 100 रुपये विकायचं सुरू कराल, तर दॅट इज नॉट समथिंग विच यू शुड, डू. विच यू विल लूज द फोकस. आणि तिथे नाही म्हणता आलं पाहिजे. एक्झॅक्ट, एखाद्याने एक्झॅक्ट. फुटफॉल बघितला, तुमच्याकडे भरपूर फुटफॉल आहे, तर मी तुम्हाला हे करायला देतो, आणि मग तिथे तुमची व्हॅल्यू लूज व्हायला लागते. सो आवर कोर टॉपिक फॉर द डे इज व्हॅल्युएशन. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये तुमची व्हॅल्यू वाढत राहते, की जेव्हा तुम्ही नवीन नवीन सेगमेंट बिझनेसमध्ये ऍड करता, नवीन रिस्क घेता, नवीन काहीतरी वेगळं करता, विच इज अगेन कनेक्टेड टू युअर बिझनेस, वेर यू डोंट लूज युअर कोर. दॅट इज ओव्हर टू यू. इम्पॉर्टंट. अच्छा, या सगळ्या गोष्टी बोलत असताना आता एक गोष्ट ना, म्हणजे की फक्त प्रोडक्ट आणि टर्नओव्हर किंवा माझे प्रॉफिटेबिलिटी याच गोष्टी बिझनेस व्हॅल्यू डिटरमाइन करतात, की त्याच्या व्यतिरिक्त अजून काही आहे? हे आता दिस स्टेटमेंट इज गोइंग टू क्रिएट अ डिसरप्शन. त्याच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते एकदम डिसरप्टिव्ह स्टेटमेंट आहे. बट आय एम मेकिंग दिस स्टेटमेंट व्हेरी फ्रँकली, कारण मी ऑलरेडी हे सेशन जे आता आपण जे बोलतोय, हे हो, सेशन आपण पण डिस्कस केलंय, आणि मी ऑलरेडी 2-3 वेळा हे सेशन घेतलेले आहे. लोकांसमोर घेतलेलं आहे सेशन. तर प्रॉडक्ट आणि सर्व्हिस मध्ये किंवा सेटअप मध्ये बऱ्याचदा व्हॅल्यू व्हॅल्युएशन क्रिएट करायची ताकद नाही. सो दॅट कम्स फ्रॉम समवेअर एल्स. एक्झॅक्टली. तो हे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस किंवा सेटअप काय क्रिएट करतं, तर हा टर्नओव्हर क्रिएट करतो आणि सर्व्हायवल क्रिएट करतो. ती एक्सपोनेन्शियल ग्रोथ जी आहे ना, ज्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ, दॅट नीड्स समथिंग मोअर दॅन जस्ट टर्नओव्हर. आणि दॅट एक्सपोनेन्शियल ग्रोथ इज अबाउट व्हॅल्युएशन. म्हणजे आज तुझा टर्नओव्हर 100 कोटी आहे, सो प्रॉफिट किती असेल, तर लेट्स प्रिझ्युम की एक माझं 10% प्रॉफिट आहे, 10 कोटी आहे. पण 100 कोटी टर्नओव्हरला 100 कोटी व्हॅल्युएशन कोण देणार आहे? बरोबर. दॅट इज एक्सपोनेन्शियल ग्रोथ. किंवा फॉर दॅट मॅटर 100 कोटी टर्नओव्हरला मी म्हणतो 10 कोटीच्या 5 पट, 5x, 50 कोटी व्हॅल्युएशन, दॅट इज एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ती कारण तू असणं. स्टार्टेड विथ अ स्मॉल थिंग, आणि मग त्याच्यामुळे फक्त प्रॉफिट, फक्त कॅश फ्लो असं नाहीये. प्रॉफिट आणि कॅश फ्लो मस्त आहे, मी असं नाही म्हणत की प्रॉफिट नको, कॅश फ्लो नको, काही नको. पण समथिंग मोर, काहीतरी जास्त पाहिजे तुझ्याकडे, आणि ते जास्त काय आहे ना, दॅट इज अ डिफरन्शिएटर ऑफ युअर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. ती व्हॅल्यू, दॅट इज समथिंग विच इज क्रिएटिंग व्हॅल्यू. आणि तो आयडेंटिफाय केला गेला पाहिजे, किंवा हा, तो पर्पजफुली क्रिएट केला पाहिजे. तो आयडेंटिफाय बरोबर. असेल सुद्धा तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तर यू हॅव टू क्रिएट इट पर्पजफुली, आणि त्याची एक्झाम्पल्स आहेत, आपण डिस्कस करू नंतर. येस, ओव्हर टू यू नाव. येस, येस. मला वाटतं एक थोडस त्या हिशोबाने जर विचार केला ना, तर हेनरी फोर्डचं सुद्धा एक चांगलं उदाहरण ना, म्हणजे वेन ही स्टार्टेड मॅन्युफॅक्चरिंग कार्स, गाड्या बनवत होत्या, बट ही डिसरप्टेड बाय क्रिएटिंग इट, स्टँडर्डायझिंग द मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली लाईनची जी कन्सेप्ट आहे ती पुरेपूर वापर करून एक्झॅक्टली, मास मार्केटमध्ये त्यांनी जे क्रिएट केलं, राईट, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, दॅट एक्झॅक्टली. डिसरप्टेड द इंडस्ट्री अँड क्रिएटेड फॉर्ड, राईट. इवन इवन टोयोटा, व्हॉट टोयोटा डिड इज, टोयोटाने जे काय केलं, की त्याने इनोव्हेशन, टोयोटा इज द बिगेस्ट इनोव्हेटर इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री, टोयोटा आणि मर्सिडीज. सो टोयोटाने बेसिकली कॉमन मॅनला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, आणि मग त्यावेळेस तुम्ही जेव्हा दरवाजा उघडता त्यावेळी खाली एक लाईट लागतो हल्ली पायाजवळ तुमच्या, तर दॅट इनोव्हेशन इज कम फ्रॉम टोयोटा. जेव्हा तुम्ही कारचा दरवाजा उघडता रात्रीच्या वेळेस, हो. तर तुमच्या त्या डोअरला पायाखाली लाईट लागते, हा, सो दॅट यू कॅन सी व्हॉट इज बिलो युअर लेग्स. तो दॅट होलोग्राम दॅट मस्त इनोव्हेशन, क्रिएट होतो एकदम. सो दॅट इनोव्हेशन इज कम फ्रॉम टोयोटा. व्हेरी सिम्पल इनोव्हेशन, इट्स नॉट अ दिस थिंग. पण दॅट इज व्हॉट आय एम टॉकिंग. मगाशी जे बोललो की हे काहीतरी वेगळे पण करताय, इनोव्हेशन करताय तुम्ही, तुमच्याच प्रॉडक्टमध्ये R&D करून तो प्रॉडक्ट मोठा करताय, आणि दॅट कम्स एज अ फीचर ऑफ युअर प्रॉडक्ट, की अरे या प्रॉडक्टमध्ये हे पण फीचर आहे. मी आधी टिपिकली एक्झाम्पल घे स्मार्टफोनचं. वेन वी स्टार्टेड विथ स्मार्टफोन,
त्यावेळी काय होतं ते, एक छोटा स्मार्टफोन ज्याला आपण म्हणायचो तो स्मार्ट होता का खरोबर. पण आता स्मार्टफोन बघा, आता स्मार्टफोन आर बिटिंग एनिथिंग. राईट राईट एक्झॅक्टली. काही एक्झाम्पल्स तेजस डिस्कस करता येतील का हा, म्हणजे? येस येस येस, व्हेरी इंटरेस्टिंग. सो लेट्स टेक अ सिम्पल एक्झाम्पल. माझं सगळ्यात आवडतं एक्झाम्पल आहे आणि दॅट इज डॉमिनोज पिझ्झा. सो डॉमिनोज पिझ्झा बेसिकली इट इज इंटू मॅन्युफॅक्चरिंग. त्याची इंडस्ट्री काय तर फूड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. तो पिझ्झा बनवतो. पण हॅव यू एव्हर हर्ड डॉमिनोज टॉकिंग अबाउट टेस्ट? वी आर अ ग्रेट टेस्ट, वी आर बेस्ट टेस्ट. नाही, दे टॉक अबाउट इफ यू आर हंग्री अँड सिटिंग ॲट होम, वी विल डिलिव्हर पिझ्झा विदिन 30 minutes ॲट युअर डोअरस्टेप. तुम्हाला भूक लागली असेल तर सगळ्यात फास्ट जे फूड तुम्हाला मिळेल घरात बसून, ज्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जावं, दॅट इज व्हॉट इज पिझ्झा अँड दॅट विल कम फ्रॉम डॉमिनो. आता याच्यासाठी पिझ्झा एक्सप्रेस वगैरे आलं, पण ते कॅनॉट बीट डॉमिनो. सो डॉमिनो इज नेव्हर अ ग्रेट टेस्ट. मग त्याची व्हॅल्युएशन कुठून आलं? त्याचं व्हॅल्युएशन फूड मधून आलंय का, टेस्ट मधून आलंय का? नाही. नाही. पिझ्झा, डॉमिनोज पिझ्झापेक्षा किमान 5 ब्रँड मला माहिती आहेत ज्याचे पिझ्झा खूप चांगले आहेत, चांगले आहेत. क्वालिटीमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत. डॉमिनोज पिझ्झा हा कदाचित 6व्या 7व्या नंबरवर येईल. लिस्ट 10, टॉप 10, कधी राईट. 10व्या नंबरवर पण येईल. पण स्टील आज सुद्धा महिन्यातून किमान एकदा प्रत्येकाच्या घरी डॉमिनोजचा पिझ्झा येतो. तो काय येतो? सो दॅट इज व्हॉट हॅज क्रिएटेड अ व्हॅल्यू फॉर डॉमिनोज. आता इंडियामध्ये ज्युबिलंट फूड म्हणून लिस्टेड आहे. त्याचा शेअर प्राइस बघा एकदा कधी. ज्युबिलंट इनफॅक्ट फूडचं ज्युबिलंटचा एकेकाळी व्हॅल्युएशन डॉमिनोज पेक्षा जास्त होता, मोर दॅन द पॅरेंट कंपनी. नाही, आय लिटरली. वॉज नॉट अवेअर की हा ज्युबिलंट फूड्स आहे. पण त्याचं जे त्यामुळे तुम्ही शेअर प्राइसची राईज बघा ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 5-10 years. यू कॅन इझिली अंडरस्टँड. सेकंड इझिली एक्झाम्पल इज अगेन वॉलमार्ट. सो वॉलमार्टने काय केलं, रिटेल एफएमसीजी सेक्टर तर आधी किराणा माल दुकान होतं ना तुमच्याकडे, पण ही बरोबर. हॅज क्रिएटेड अ शॉपिंग एक्सपिरियन्स. आणि मग तिथे रिटेल मायक्रो मॅनेजमेंट हा जो कॉन्सेप्ट आहे, तो रिटेल मायक्रो मॅनेजमेंट कॉन्सेप्ट वॉलमार्टने आणला. आणि मग त्याला आपण आता जे म्हणतो की तुम्ही शॉपिंग, वेन यू एंटर अ शॉपिंग सेंटर, आणि सगळ्यांचा अनुभव आहे की तुम्ही यू एंटर टू बाय 1000 रुपी गुड्स अँड यू वेन यू आर आउट यू ऍक्च्युअली परचेस 10,000 रुपीज ऑफ गुड्स. तुम्ही 1000 रुपये बजेट घेऊन जाता आणि 5,000 ते 1000 रुपये तुम्ही खर्च केलेले असतात. आय थिंक दॅट त्याच्यावरती इज, तोडगा आहे, त्याच्यावरती तोडगा आहे. तो आहे, तो सायकोलॉजिकल आहे. पण दॅट इज व्हॉट इज क्रिएटेड ना. जे तुला ऐकतील एक्झॅक्टली त्यांच्याकडे एक्झॅक्टली. तोडगा आहे. ते पण तुला ऐकून तसं करतील असं काही गॅरंटी नाही. मी तुला ऐकलंय पण मी करणारच नाही. सो तो तोडगा असला तरी सुद्धा, इफ यू गो विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल हजबंड्स, बायकोवर गेले तर 1000 रुपयाचे 3000 रुपये होणारच आहेत. अवॉइड दॅट. पण सी व्हॉट हॅपन्स इज की तुम्ही जेव्हा त्या गोष्टी बघता त्यावेळी यू आर इंड्युस टू बाय, अँड दॅट इज हाऊ इट इज डिझाईन प्रायमरीली. सेम थिंग एज डीमार्ट हॅज डन. डीमार्ट मध्ये तू कुठे शो शाईन बघतो का? कुठे मस्त भरपूर लाईट्स आहेत, एकदम चकाचक रॅक्स आहेत? काही नाही. खालची फरशी पण बघती अगदी फक्त एकदम स्वच्छ सिम्पल असते. सिम्पल सिम्पल. दे आर स्वच्छ व्हेरी असते एवढं कॉस्ट फक्त. कॉन्शियस. इवन एकदम कॉस्ट डीमार्ट पण कॉन्शियस. ऑन द सेम लाईन्स. On the same line. So they are basically creating a retail experience. Now next is again Mahesh Tutorials. महेश ट्युटोरियलने काय केलं एज्युकेशन सर्व्हिस मध्ये? त्याने काय केलं तर नोट्स आणि प्लॅनिंग याच्यावरती भर दिला. अदरवाईज महेश ट्युटोरियल मधल्या कोणत्याही प्रोफेसर पेक्षा कदाचित तुमचा जो जवळचा प्रोफेसर असेल तो खूप चांगलं शिकवत असेल सुद्धा, शिकत असेल. आजही शिकवत असेल. येस आय एम नॉट येस. डिनाईंग. बट महेशने ब्रँड क्रिएट केला एज्युकेशन सर्व्हिसमध्ये, की एज्युकेशन सर्व्हिसमध्ये तुम्हाला चांगल्या नोट्स आणि अतिशय चांगल्या म्हणजे क्वालिटी नोट्सवर काम केलं त्यांनी. आणि एक प्रॉपर प्लॅनिंगने क्लासेस लावले आणि प्रॉपर प्लॅनिंगने डेव्हलप केलं. LNT मी मगाशी एक्झाम्पल दिलेलं ऑलरेडी व्हॅल्युएशन वरती येस आहे. येस. टॉक. आता रिलायन्सने जेव्हा सुरू केलं त्यावेळी ऑइल रिफायनरी आणि इनिशियली गार्मेंटमध्ये होते, ऑनली विमल वगैरे तुला आठवत असेल, अजून येस विमलचे येस. आउटलेट्स आहेत. पण धीरूभाई अंबानीचे कनेक्ट आणि पब्लिक ट्रस्ट वॉज अ डिफरन्शिएटर फॉर हिम. लोकांना त्यावेळी रिफायनरी, ऑइल रिफायनरी माहित नव्हती. लोक फक्त लोकांना माहिती होतं ये बंदा कुछ अच्छा करेगा, ये धीरूभाई अंबानी पे भरोसा. आणि माय मोस्ट फेवरेट एक्झाम्पल इज अमूल. त्याने काय, फक्त ही जस्ट कलेक्टेड द रिसोर्सेस. एक्झॅक्टली. फक्त रिसोर्स गॅदर करायचं काम केलं. बाकी त्याने ऑफकोर्स टेक्नॉलॉजी वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये, पण ते रिसोर्स गॅदर होऊ शकतात हा विचार केला. आय थिंक दॅट इज क्रिएटेड डिफरन्स. आज अमूल केवढा मोठा ब्रँड आहे. इट इज वन ऑफ द वर्ल्ड लार्जेस्ट डेअरी ब्रँड्स. येस टॉप येस, वन फाईव्ह ऑफ द मध्ये येतं. लार्जेस्ट. नेस्ले, डॅनोन, त्यांच्या तोडीस आज अमूल उभा आहे. अमूल उभा आहे आणि क्वालिटी वाईज इट इज अमेझिंग.
एक एक Absolutely गमतीची amazing. गोष्ट तेजस, जी इटलीमध्ये, इटली इज नोन फॉर चीज. मला वाटतं Cheese. मोझरेला चीज जी इटलीची आहे, Yeah, yeah. अ, ती चीज आज अमूल बनवतो. इट गोes टू इटली अँड इट So गेट्स मार्केटेड एज. that is what has created a valuation. So त्याने टेक्नॉलॉजी आणली, सगळं आणलं, पण त्याला जो रॉ मटेरियल त्यांनी व्हॉट इज एन्श्युअर्ड की चीज बनवायला रॉ मटेरियलचा सप्लाय मला पक्का पाहिजे, टेक्नॉलॉजी मला मिळेल. मशीन मिळणं काय, चीज बनवायला मशीन लागेल ती काय मिळवणं कठीण नाहीये. आय थिंक द पण मी कॉपरेटिव्ह इज रॉ द मटेरियल कुठून बिगेस्ट आणू? डिसरप्टर फॉर अमूल. सो रॉ मटेरियल कुठून आणू? मी सगळं बनवेन. माझ्याकडे सगळं जगातली अद्ययावत मशीन माझ्याकडे असेल चीज बनवायला, पण माझ्याकडे रॉ मटेरियल असेल तर मी चीज बनवू कुठून? सो आय थिंक रॉ मटेरियल बोल डिफरन्शिएटर, कलेक्शन प्लॅनिंग, रिसोर्स प्लॅनिंग आहे, कलेक्शन प्लॅनिंग आहे. आणि ही हॅज करेक्ट. एनरिच ऑलमोस्ट एव्हरीबडी कनेक्टेड टू दॅट. त्या सगळ्या सांदण जे विलेज आहे त्या गावाच्या आसपास सगळे जण श्रीमंत येतात हा. आणि वेल टू डू आहेत. श्रीमंत म्हणजे आय एम नॉट सेइंग फिल्थी रिच, पण दे आर वेल टू डू. नाही नाही, इनफॅक्ट त्यांची ऍव्हरेज हाऊस होल्ड इन्कम ही भारतातल्या म्हणजे जे फार्मर्स आहेत, फार्मर्सचे इन्कम पेक्षा अमूलचे जे डेअरीशी कनेक्टेड आहेत त्या त्यांचं इन्कम फार्मर्सची जास्त आहे. अॅन्युअल ऍव्हरेज इन्कम इज मोर कम्पेअर्ड टू अदर Yeah, फार्मर्स इन definitely द more, definitely more. So कंट्री. I think that is what has created a differentiator. आणि मग तिथे तुम्हाला तो फरक पडला. आता लेट्स टेक, हे तर सगळे मोठे एक्झाम्पल झाले. लेट्स टेक आपले डे टू डे एक्झाम्पल आहे, एमएसएमई मधले एक्झाम्पल घेऊया, छोटे एक्झाम्पल जे आपल्या लाईफशी कनेक्टेड आहेत. फर्स्ट इज चितळे डेअरी. कशी म्हणून मी चितळेचं एक्झाम्पल दिलं का माहित नाही, पण नाही नाही, चितळेमध्ये फूड इंडस्ट्री कोणती आहे तर फूड आहे. तर कन्सिस्टंट टेस्ट तर आहेच त्यांची, म्हणजे टेस्ट मध्ये बरोबर. दरवडी तू कुठे का किती वर्षांनी खा तशीच लागते. आंबा तशीच बर्फी, लागणार, वाघा बर्फी, तशीच लागणार, बरोबर. चितळेची श्रीखंड, चितळे आम्रखंड टेस्ट. पण आता त्यांनी काय केलं, आता त्यांनी लॉजिस्टिक्स मध्ये प्रचंड डेव्हलपमेंट केली. सो पूर्वीचे चितळे त्यासाठी वेळ लागायचा, किंवा तू पुण्याला गेलास तर माझ्यासाठी घेऊन ये चितळची भाकरवडी असं सांगावं लागायचं. असं ते आता सांगायची काय तुला आता गरज नाहीये. अवेलेबल. घरी जाताना मला चितळे एक्सप्रेस आहे वाटेल, आय डोंट नीड टू गो एनीवेअर. तर मला खावंसं वाटलं तर मी खाऊ शकतो, की चल मुडाला चितळे आम्रखंड घे, मुडाला चितळेचं आणि मग ते भाकरवडी घे, अजून एक्सपायर सेट. करेक्ट. सो आय थिंक करेक्ट. लॉजिस्टिक्स हॅज ऍडेड ट्रिमेंडस व्हॅल्यू. त्याच्याकडे प्रोडक्शन कॅपॅसिटी होती. सी, डिफरन्शिएटर जे आपण म्हणतोय ना त्याच्यामध्ये प्रोडक्शन कॅपॅसिटी इज नॉट, आय एम नॉट अंडरमाइनिंग प्रोडक्शन कॅपॅसिटी. प्रोडक्शन कॅपॅसिटी सेटअप आहेच, पण त्याने फक्त टर्नओव्हर वाढला असता. पण टर्नओव्हर रिअली मल्टीप्लायर जो आहे टर्नओव्हरचा, तो या लॉजिस्टिक्स मधून आला. म्हणजे चितळे एक्सप्रेस हा जो कॉन्सेप्ट आलाय त्या चितळे एक्सप्रेस मधून इट हॅज मल्टीप्लाइड लाईक एनिथिंग. आणि दॅट इज डिफरन्शिएटर. माझी पुढची दोन एक्झाम्पल आहेत, नाही माझी सगळ्यात फेवरेट एक्झाम्पल्स आहेत. एक तर जम्बो वडापाव आणि दुसरं येवले चहा. येवले चहा. आता ही कम्प्लिटली हायली अनऑर्गनाइज मार्केट्स आहेत. टोटली तू टोटली. तू टपरी, आपण अजूनही आपण कधी भेटलो तर आपण चल टपरीवर टप चहा पिऊया म्हणून चहा टपरीवर पितो. चहा. पण राईट. जर त्या एरियामध्ये टपरी असेल आणि येवले असेल तर यू विल गो टू येवले, नॉट टू टपरी. दॅट इज द दॅट डिफरन्स इज विच द येवले व्हॅल्यू हॅज. क्रिएशन. दॅट इज वेअर येवले हॅज क्रिएटेड द व्हॅल्यू. असं मी म्हणत नाही की त्याच्या सगळ्या फ्रँचायझी व्यवस्थित चालू आहेत. असं जे काय त्याचं त्या बिझनेस मॉडेल असेल ते असेल, त्याच्यावरती मी जात नाहीये, पण नाही, पण ही आज हॅज क्रिएटेड अमृतुल्य दॅट. बोललं की चहा हा हा, एक समीकरण हे एक मी तुला झालेलं येवले, आहे. येवले दॅट हा, इज दॅट इज द हा बिगेस्ट क्रेडिट ऑफ अमृततुल्य आणि येवले. येवले हे ब्रँड. मी अमृततुल्य हा शब्द त्याने अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध केला, हा येवलेने केला. पूर्वी फक्त पुण्यात अमृततुल्य माहिती होतं, आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तो येवलेमुळे. पण त्याच्यामुळे आता तू असे अजून 25 ब्रँड आलेत की तुला नाक्या नाकार दिसतात. हो 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 हो. याचा काय आवडीचा चहा, आईचा चहा, प्रेमाचा बाबाचा चहा, चहा, प्रेमाचा चहा, अमृततुल्य, सगळे अमृततुल्य वगैरे. अमृततुल्य. हा. सो तो येवलेने जो अमृततुल्य ब्रँड, आणि त्याने ते अनऑर्गनाइज मार्केटला ऑर्गनाइज करायचा प्रयत्न केला. आणि सेम थिंग हॅज डन हॅपन विथ जम्बो वडापाव. अगेन वडापाव इज अजूनही मी तुला सांगतो फ्रँकली की जम्बो वडापावची टेस्ट पेक्षा माझा लोकल वडापाव हा चांगला लोकल टेस्टी वडापाव खूप असतोच. खूप चांगला आहे आणि लोक खूप प्रिफर करतात, बट देन प्रिफर स्टील. करतात. पण स्टेशनला उतरल्यावर तुला समोर जो दिसतो वडापाव, तुला भूक लागली, तुला घरी जायचंय, तुला रिक्षा पकडून लांब जायचंय घरापासून, तर यू विल डेफिनेटली गो फॉर जम्बो. जम्बो वडापाव. एक जम्बो वडापाव घे, खा. आणि मग त्याने काय केलं तर त्याने चांगल्या ठिकाणी आउटलेट, म्हणजे मेट्रो स्टेशन्स आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, अशा ठिकाणी आउटलेट्स उघडली. आणि ही हॅज क्रिएटेड द डिफरन्शिएटर. मला वाटतं त्याकडे ते जे इंडस्ट्री छोटे आला. ना एकदम कन्व्हिनियंट कॉम्पॅक्ट आउटलेट्स आहेत, तर हा, दॅट ऑल्सो हेल्प येस, सेव्ह द येस, कॉस्ट येस. अँड आणि काही नाही, फक्त एनहान्स द व्हॅल्यू. ओव्हन, त्याकडे एक साधा ओव्हन आहे आणि तो ग्रिल आहे, बस या दोन गोष्टी आहेत मेजर त्याकडे. बाकी त्याच्यावरती काय, इलेक्ट्रिसिटी, चांगलं लाइटिंग, प्रेझेंटेबिलिटी, बाकी सगळा सप्लाय कम्प्लीट त्याला सेंट्रलाइज किचन म्हणून जात असेल. पण ही इज एबल टू थिंक की हे करू शकतो मी.
आणि दॅट हॅज क्रिएटेड व्हॅल्यू इन दॅट मार्केट. कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स आहेत, आपल्या सहकारीच्या मुवमेंट्स आहेत, त्या सगळ्या तशाच आहेत. लिज्जत पापड, वी शुड नॉट गो एनिवेअर एल्स, स्टार्टेड विथ 10 वुमन, आज त्याचं काय 3,000 कोटीचा बिझनेस आहे त्याचा, बिझनेस टर्नओव्हर. आहे, बिझनेस आहे, बिझनेस आता आहे. अजून एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगतो तुला, की हे जे LIC इन्शुरन्स एजंट्स आहेत, त्याच्यामध्ये काही लोक हे MDRT पर्यंत गेले, काही लोकांना वर्षाला 12 पॉलिसी 15 पॉलिसी मिळवताना मारामारी आहे. हो. आणि काही लोक वर्षानुवर्ष MDRT करतात. MDRT करतो, बरोबर. तर हा जो डिफरन्स आहे ना, हा याच्यामध्ये डिफरन्शिएटर काय आहे, तर तुमचे कनेक्शन आणि तुमचा अभ्यास, की बाबा समोरच्याची एक्झॅक्ट नीड काय आहे, त्याची गरज काय आहे, त्याप्रमाणे त्याला तुम्ही मॅनेज करून बसवून देऊ शकताय का. सो दॅट इज गिव्हिंग दे व्हॅल्यू. आणि व्हॅल्यू म्हणजे काय, ते कन्सिस्टंट बिझनेस. तर उद्या त्याच्या बिझनेसला व्हॅल्युएशन येईल ना. उद्या इफ इट टेक्स, त्याच्या हाताखाली 2-4 एजंट घेतले आणि त्या 4 एजंटला त्यांनी बिझनेस वाटून दिला, तर ही कॅन डेफिनेटली क्रिएट अ व्हॅल्यू फ्रॉम देम. बसून तू दरवर्षी त्यांच्याकडून रॉयल्टी घेऊ शकेल. कोणीतरी केलं असं बरोबर. तर मला बरीच आनंद लोक होईल. करतायत तसं, बरीच लोक लोक करतायत करतायत. तसं. पीपल आर डुईंग दॅट. So I think these are the simple examples which are where I can easily काय म्हणतात, आय कॅन इझिली प्रूव्ह यू की फक्त प्रॉडक्ट की फक्त सर्व्हिसने व्हॅल्यू क्रिएट होत नाही. दर इज समथिंग एक्स्ट्रा. ऑफकोर्स प्रॉडक्ट आणि सर्व्हिसमध्ये किंवा सेटअपमध्ये ती इनहरंट कॅपेबिलिटी लागते, की तुमच्या प्रॉडक्टमध्ये डिफेक्ट असेल तर तुम्ही मोठे होणार नाही, तुमच्या सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम असेल तुम्ही मोठे होणार नाही, तुमचा सेटअपच नसेल. मी उद्या तुला लेट्स टेक युअर मॅन्युफॅक्चरिंग दिस बॉटल, आणि तुझी बॉटल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 100च आहे दिवसाला, आणि तुला 1000 बॉटलची ऑर्डर आली, तर यू कॅनॉट डू दॅट. कॅनॉट डू दॅट. ट्रू. पण तू 1000ची कॅपॅसिटी घेऊन बसलाय आणि आता 100-200 विकतोयस, मग तो जो मल्टीप्लायर आहे ना, तो काहीतरी वेगळा आहे. मग तुला ते 100ची कॅपॅसिटी फुलफिल करायला यू नीड टू डू समथिंग डिफरंट, आणि दॅट विल क्रिएट अ व्हॅल्युएशन. आय थिंक व्हॅल्युएशन. लास्ट जे 10-15 मिनिटं आपण बोलतोय ना, व्हॅल्युएशन हा खरा ह्या सगळ्या डिस्कशनचा कोर आहे, की तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये किंवा सेटअपमध्ये व्हॅल्युएशन नाही असं म्हणत नाही, पण ते दॅट विल कम फ्रॉम समवेअर एल्स. सो आता तुमचा प्रॉडक्ट आणि त्याला असं काहीतरी दुसरं जोडा, आणि मग ते आयदर त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक असेल, किंवा तुम्ही चितळेकडे लॉजिस्टिक त्यांना जोडायला लागलं. येवले नाही त्याला तो सेटअप किंवा तो चहावाला, जसा मॅगडीचा तो माणूस आहे, तसा येवलेचा चहावाला, चहाचा माणूस उभा असतो बाहेर. आय थिंक हेज क्रिएटेड दॅट इन माइंड ऑफ पीपल, की तो दिसला की लांबून कळतं की अरे येवलेचा चहा इकडे. सो दॅट राईट. डिफरन्शिएटर हॅज बीन क्रिएटेड. आणि ट्रू. म्हणून मग हे ब्रँडचे कन्सिस्टंट रंग का असतात, की तो लांबून आयडेंटिफाय झाला पाहिजे, की हा कलर आहे म्हणजे हा ब्रँड आहे, हा कलर आहे म्हणजे हा ब्रँड आहे, हा कलर आहे म्हणजे हा ब्रँड आहे. आणि दॅट इज वाय दे हॅव दॅट कन्सिस्टन्सी. आणि मग ही कन्सिस्टन्सी अगेन ब्रँडमध्ये क्रिएट होते, आणि ब्रँड क्रिएट झाला की ऑटोमॅटिकली त्या ब्रँडला व्हॅल्यू मिळते. आणि हे खूप महत्वाचं आहे, ती कन्सिस्टन्सी आणि सातत्य राखणं खूप महत्वाचं आहे. मला वाटतं बरेचसे बिझनेसेस जे काही फॉल्टर झाले, ही कन्सिस्टन्सी कुठेतरी मार खाल्ली किंवा ती राहिली नाही. अँड दॅट इज व्हॉट रिझल्टेड इन दॅट डाऊनफॉल, येस राईट. येस 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 येस. आता ह्या सगळ्या व्हॅल्युएशनचं आपण जेवढं बोललो, राईट, व्हॅल्युएशनचं एक महत्वाचं या सगळ्या गोष्टींमध्ये कधी ना कधी एखाद्या टप्प्यावरती येतो तो इन्व्हेस्टर. आणि तो आपल्या बिझनेसकडे कसा पाहणार, कारण ऑब्व्हियसली लोकांना वाटतं की इन्व्हेस्टर म्हणजे बसून चेक फाडतो. शार्क टँक मध्ये बऱ्याच लोकांची समजूत झालेली आहे. पण ते ऍक्च्युली इन्व्हेस्ट करायच्या अगोदर मला वाटतं काही गोष्टी असतील त्या इन्व्हेस्टर एखाद्या व्यवसायामध्ये पाहतो, राईट. जसं आपण बोललो फाउंडर किंवा तो पर्सन ना, दॅट पर्सन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. पण त्याच्याही येस येस. पलीकडे कुठल्या गोष्टी अशा आहेत की जी इन्व्हेस्टर पाहतो, कारण व्हॅल्युएशन आपण इन्व्हेस्टर शिवाय किंवा दुसरं कोणी येऊन त्याच्यामध्ये पैसे टाकत नाही, ते होऊ नये, पूर्ण होऊ शकत नाही, राईट. सो व्हॉट आर द थिंग्स विच अ इन्व्हेस्टर वुड लुक इन अ बिझनेस? आय थिंक 6 फॅक्टर्स आहेत देअर, मेजर 6 फॅक्टर आहेत. पहिला आहे इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू, की तुमची प्रॉडक्टची जी इंडस्ट्री आहे, जसं फूड इंडस्ट्रीला काय मरण नाहीये, ती थांबणारच नाही ना, फूड तर चालू राहणार. 140 कोटी आता भारतात जनता आहे, आणि आपण किती 1-2 कोटी लोकांसाठी बनवतोय, सो तेवढे लोक कन्सिस्टंटली मला मिळणार आहेत. जसं लोकल वडापाववाला आहे, तो दिवसाला साधारणतः 500 वडापाव विकत असेल, सो त्याचं टार्गेट सेगमेंट 500 वडापाव आहे. ते 500 वडापावसाठी जोपर्यंत तो बनवतोय, मग आता बोरिवलीमध्ये एक वडापाववाला आहे, ज्याच्या आधी एक आउटलेट होते, आता 4 आउटलेट आहेत. आय फॉरगॉट हिज नेम. सो ते इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू काय आहे, इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू तुमची कशी आहे, काय आहे. आय थिंक दॅट मॅटर्स. तुमची इंडस्ट्री काय डायरेक्शन मध्ये आहे. 3 इंडस्ट्रीज मी नेहमी सांगतो की 3 इंडस्ट्रीला काय मरण नाहीये. 3 इंडस्ट्रीज आहेत. पहिली आहे फेथ,
सॉरी, पहिली आहे फार्मा मेडिकल इंडस्ट्री, हा, हेल्थ. दुसरी एज्युकेशन, हेल्थ हेल्थ मेडिकल वगैरे, दुसरी एज्युकेशन, हेल्थ मध्ये योगा आले, फार्मा आले, मेडिकल आले, सगळे आले. दुसरी आहे एज्युकेशन, एज्युकेशन मध्ये तुझ्यासारखे ट्रेनर आले, जे लोकांना दे आर ट्रेनिंग पीपल फॉर गुड थिंग्स इन व्हेरियस फील्ड. म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आलं, बेसिक एज्युकेशन आलं, काय म्हणतात पोस्ट ग्रॅज्युएशन आलं, सगळं आलं. एज्युकेशन मध्ये सगळं आलं, जे काय तू शिकतोस सगळं ते. उद्या तुला योगा, एखाद्याला योगा टीचर व्हायचे, तू योगा पण एज्युकेशन मध्ये पण आलं आणि हेल्थ मध्ये पण आलं. आणि तिसरी इंडस्ट्री आहे फेथ इंडस्ट्री, की उद्या जर, आता याच्यामध्ये आपण फेथ मध्ये बऱ्याचदा आपण रिलीजन किंवा बाबा बुवा बघतो, असं नाहीये. सपोज इफ आय फेथ इन यू, की मला जर प्रॉब्लेम आला, तू मला अँथनी मला सोल्युशन देतो. सो आय एम रेडी, आय विल कीप अँथनी ऑन माय बोर्ड फॉर एव्हर. आय विल पे बरोबर. फॉर लाईफ टाईम, कारण हा ने मला सोल्युशन दिलेलं आहे, हा मला माहिती आहे, हा मला प्रॉब्लेम आला की हा मला सोल्युशन देणार. सो आय थिंक फेथ इंडस्ट्री इज नॉट ओनली, ऑफकोर्स माझा इंटरनल फेथ आहे. सो आय हॅव अ गुरु, आय हॅव गॉड, whom ever I believe, that is there. मी दरवर्षी माझ्या गावी यात्रेला एका जातो, माझ्या कुलदेवीला जातो. तू तुझ्या त्या ह्याला जात असशील यात्रेला वगैरे, माउंट मेरी किंवा चर्चला. तो आपला फेथ आहे. दॅट इज वन आस्पेक्ट ऑफ इट. सेकंड आस्पेक्ट इज हुम आय हॅव फेथ. मग तुझा एखादा ऍडवायझर असेल, एखादा कन्सल्टंट असेल, एखादा मेंटर असेल, की ज्यावर तुझा ट्रिमेंडस फेथ आहे, की याच्याबरोबर मी ना, ह्याच्यावर बिझनेस केला ना, माझा बिझनेस पक्का चांगला होतो. मग प्रत्येक बिझनेसमध्ये हा माझा 5% पार्टनर आहे. असे बरेच केसेस आहेत. आय नो दिस केसेस. सो दॅट इज ऑल्सो फेथ इंडस्ट्री, आणि दॅट इज, आपण शेवटी जगतो कशावर, होप आणि फेथवर जगतो ना. सो या तीन इंडस्ट्रीज, आणि तुला जे काय करायचं या तीन इंडस्ट्रीमध्ये बसत नसेल ना, तर लेट मी टेल यू, यू डोंट हॅव फ्युचर. हम्म, हम्म, सो इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू आपण बोलत होतो, इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू विषयी. तुमची इंडस्ट्री कोणत्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे, त्यानंतर प्रॉडक्ट आणि सर्व्हिस डायनामिक किती आहे तुमचं. उद्या अगदी साधा एक्झाम्पल, की बटनवाला फोन आहे, साधा आपला सॅमसंग गुरु येतो ना, बटनवाला फोन. हो. तर तो बटनवाला फोनला, आय एम नॉट सेइंग इट डझंट हॅव कस्टमर्स, पण इट हॅज लिमिटेड कस्टमर्स. मग कंपनीमध्ये एक्स्ट्रा फोन म्हणून ठेवायचा आहे तुझा, तर चालेल. किंवा एखाद्या टिपिकली सेल्सवाल्या किंवा बाईकवर फिरणाऱ्या लोकांना द्यायचा आहे, मग त्यावेळी स्मार्टफोन, ज्याला जीपीएस हवाय त्याला देऊ शकत नाही, पण ज्याला नॉर्मल हम्म. कॉलिंग आहे, सायकलवर कोण डिलिव्हर करणं असेल त्याला देऊ शकतो तो साधा फोन. सो प्रॉडक्ट आणि सर्व्हिस डायनामिक्स काय आहेत तुझे. मग तू जर त्या फोन मध्ये असेल, तर तुला मार्केट वाढून वाढून किती वाढणार आहे? नाही वाढू शकत. मग तुझा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस डायनामिक नाहीये. सो त्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसच्या फ्युचरच्या दृष्टीने डायनामिक्स किती आहेत, दॅट मॅटर्स. मार्केट पोटेन्शियल काय आहे तुझ्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिससाठी, मार्केटमध्ये पोटेन्शियल आहे का, डिमांड आहे का. तुझ्या प्रॉडक्टला आज नसेल डिमांड, पण तुझ्या कॅटेगरी मधल्या प्रॉडक्टला डिमांड आहे ना. मी आता बघायची, आपण इन्शुरन्सचं बोललो, तर इन्शुरन्सला हार्डली 7% पीपल इन इंडिया आर इन्शुअर्ड. हम्म. फक्त 7%. सो यू कॅन इमॅजिन द मार्केट अवेलेबल. आता एवढं प्रचंड मार्केट अवेलेबल आहे, जस्ट बोलता बोलता आपण बोललो. सो यू कॅन इमॅजिन एवढं मार्केट आहे. त्यामुळे ट्रू. पोटेन्शियल प्रचंड आहे. सो यू हॅव डेफिनेटली हाय दिस थिंग, हाय अप्स फॉर युअर मार्केट. हिस्ट्री काय, की तुझा बिझनेसमध्ये एक्सपिरियन्स काय, तुझा प्रेझेन्स किती होता, तू काय आजपर्यंत केलेस कन्सिस्टंटली. देन युएसपी असा एक कॉन्सेप्ट आहे, पण युएस युनिक सेलिंग प्रपोजन पेक्षा आय विल कॉल इट अ स्पेशलायझेशन और सेपरेटर और डिफरन्शिएटर. म्हणजे आय विल गिव्ह यू टू एक्झाम्पल्स व्हेरी सिम्पल. एकतर मारुती सुझुकी जी आहे इंडियामध्ये, तर मारुती सुझुकीचा प्राईम हे जो आहे तो मायलेज आहे, कितना देती. हा. मग त्यांनी, त्यांची मग जेव्हा त्यांना नवीन काहीतरी करायचं होतं, प्रीमियम ब्रँड काढायचं होता, त्यावेळी दे डिडंट डू इट अंडर सुझुकी और मारुती सुझुकी ब्रँड, ते डिड इट अंडर नेक्सा. नेक्सा ब्रँड. सो दे क्रिएट अ डिफरन्स. दे सेड की मायलेज तर आम्ही देतोय, पण इथे आम्ही प्रीमियम देतोय, इथे तुम्हाला आम्ही स्पेस देऊ, क्वालिटी देऊ, XYZ जे काय गोष्टी आहेत त्या सगळ्या देऊ. टेक्नॉलॉजी जायंट्स बघ, TCS आणि इन्फोसिस, दोघे जण दे आर डुईंग गुड इन द कंट्री इंटरनॅशनली. दोघे जण चांगलं, प्रचंड चांगलं काम करतात, भरपूर काम करतात. सो तो त्यांचा युएसपी आहे. इव्हन सेटअप किंवा लोकेशन तुमचं युएसपी असू शकतो. की जसं मग अशी जम्बू वडापा बोललो, की येवले बोललो, येवले इज एक्झॅक्टली मुंबईमध्ये सगळ्या स्टेशनच्या बाहेर, मॅक्झिमम स्टेशनच्या बाहेर, मॅक्झिमम महाराष्ट्राच्या बाहेर, स्टेशनच्या बाहेर. बाहेर येवले आहे. किंवा जम्बू वडापाव स्टेशनच्या जम्बो बरोबर वडापाव स्टेशनच्या बाहेर आणि कॉलेजेस आणि जिन्याच्या समोर, स्कूलच्या कॉलेजच्या बाजूला कॉर्नरला, जिकडे कॉलेजेस आहेत त्या कॉर्नरला, तुला तुमच्या कॉलेजच्या कॉर्नरला जम्बू वडापाव आहे पुढे. आहे. येवलेने पुन्हा तेच केलंय. सो युएसपी म्हणण्यापेक्षा स्पेशलायझेशन म्हणता येईल. आणि पुढचा जो शेवटचा 6वा फॅक्टर आहे, विच मॅटर्स मोस्ट, इज मॅनेजमेंट.
की मॅनेजमेंट किती डायनामिक आहे, मॅनेजमेंटची ॲबिलिटी काय टू अचीव देअर गोल्स. आजपर्यंत हिस्ट्रीमध्ये त्यांनी काय काय चॅलेंज फेस केले, कसे हँडल केले मॅनेजमेंटमध्ये, ते डायव्हर्स काय म्हणजे डायव्हर्सिफाईड लोक आहेत का. म्हणजे एक फायनान्स मधला एक्सपर्ट आहे, एक टेक्नॉलॉजी मधला एक्सपर्ट आहे, एक अजून कशातला लॉजिस्टिक्स मधला एक्सपर्ट असेल, एक अजून काय फूड क्वालिटी मधला एक्सपर्ट असेल. म्हणजे एक टेक्निकल डायरेक्टर, एक नॉन टेक्निकल डायरेक्टर, एक ऍडमिन डिरेक्टर, असं काही तुमच्याकडे सेटअप आहे का. मॅनेजमेंट चांगली आहे का वाईट आहे आजपर्यंत त्यांची, ज्याला आपण टिपिकली कंप्लायन्स हिस्ट्री म्हणतो की लिगल हिस्ट्री काय आहे. या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि मगाशी अगदी सुरुवातीला जेव्हा आपण म्हटलं की मनी इज इन्व्हेस्टेड इन पीपल नॉट इन बिझनेस. ट्रू ट्रू. पैसा हा लोकांमध्ये इन्व्हेस्ट होतो, हा लोकांमध्ये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट होतो, बरोबर बिझनेसमध्ये होत नाही. आय एम इन्व्हेस्टिंग वेन आय एम इन्व्हेस्टिंग इन टाटा, आय एम इन्व्हेस्टिंग ऍक्च्युअली इन रतन टाटा. आहे. और वेन आय एम इन्व्हेस्टिंग इन इन्फोसिस, आय एम ऍक्च्युअली इन्व्हेस्टिंग मनी इन नारायण मूर्ती. बरोबर बरोबर. So Ambani is Reliance is Mukesh Ambani because I know कि Mukesh Ambani will perform. हा, तिथे लोक आज अनिल अंबानीच्या नावावर स्केप्टिक आहेत, राईट. People who invested in the name of Anil Ambani have failed. फेल People who फेल. invested in the name of Vijay Mallya have failed. मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स, मेक्स अ लॉट Yeah, ऑफ it makes a difference. डिफरन्स. रिकॅप करतो आपण जे सहा हे बोललो ते, एक इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू, माझी इंडस्ट्री काय आहे, कशी आहे, Yes, yes, प्रोडक्ट अँड सर्व्हिस डायनामिक्स काय आहेत माझे, राईट. नंतर yes, मग माझा मार्केट पोटेन्शियल काय आहे त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिससाठी, yes, कंपनीची हिस्ट्री काय आहे, युएसपी किंवा माझं स्पेशलायझेशन किंवा की डिफरन्शिएटर, व्हॉट मेक्स मी स्टँड आउट फ्रॉम समबडी एल्स, yes, राईट. yes. आणि Yeah, सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यांना एकत्र बांधणारं किंवा काय बोलतात ते जोडून घेणारं म्हणजे मॅनेजमेंट, राईट. हाऊ द मॅनेजमेंट yes. इज लुकिंग ऍट, राईट. आणि इथे काय काय गोष्टी करू शकतात, राईट. हाऊ दिस 6 थिंग्स कुड बी यूज टू क्रिएट अ डिफरन्शिएटर. आणि एखादा गॅप कुठे जर आढळून आला, जसं आपण एव्हलेचं बोललो किंवा जम्बो किंगचं बोललो किंवा अजून बरेचसे आपण एक्झाम्पल डिस्कस केले, तो गॅप कसा आहे, तो कसा भरून काढता येईल किंवा ती दरी कशी जी आहे ती कशी भरून काढता येईल, ह्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आणि Yes, yes. हे सगळं करत असताना मला वाटतं आता जे येतो, राईट, एवढं सगळं आपण डिस्कस केलेलं आहे, तर शेवटचा जो प्रश्न येतो इज हाऊ विल दिस बी व्हॅल्यूड. म्हणजे एक बिझनेस जे काही करतोय, जे काही प्रोडक्ट सर्व्हिसेस, प्रॉफिटेबिलिटी, टर्नओव्हर, ज्या सगळ्या गोष्टींचं ताळमेळ जुळवून आणून ते एका लेवल पर्यंत घेऊन येतोय, हाऊ हाऊ दिस इज गोइंग टू बी व्हॅल्यू. तर व्हॅल्युएशन हा तसा खूप मोठा विषय आहे म्हणजे, आणि विषय मोठा आणि टेक्निकल विषय. पण आय जस्ट टेल यू थ्री ओव्हरव्ह्यू जे सुरुवातीला आपण डिस्कस केले थोडेसे. त्याच्यामध्ये 3 अप्रोच आहेत, 3 अप्रोचेस ऑफ व्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये पहिला इन्कम अप्रोच आहे. इन्कम अप्रोच म्हणजे तुमचं इन्कम कसं कन्सिस्टंटली वाढत जाणार आहे. बिकॉज सिन्स युअर बिझनेस हॅज ट्रिमेंडस पोटेन्शियल ऑफ ग्रोथ, इनहरंट पोटेन्शियल ऑफ ग्रोथ, इट विल ग्रो, इट विल क्रिएट गुड कॅश फ्लो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. इट विल जनरेट गुड कॅश, आणि अल्टिमेटली पीपल आर इंटरेस्टेड इन कॅश. त्यामुळे त्याची प्राइस अर्निंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतात टिपिकली, किंवा डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड म्हणतात. हम्म, सो इन्कम अप्रोच मध्ये 2 मेथड आहेत. एक तर डिस्काउंटेड कॅश फ्लो, किंवा माझा आज कॅश फ्लो एवढा आहे, फ्युचरमध्ये एवढा असेल, त्याची आजची व्हॅल्यू काय असेल, किंवा प्राइस अर्निंग कॅपॅसिटी काय आहे, म्हणजे माझ्या आज मी जेवढी प्राइस देतोय त्याच्यानुसार अर्निंग कॅपॅसिटी काय आहे, पीसीबी मेथड. दुसरे मार्केट अप्रोच, की मार्केट अप्रोच मध्ये व्हॅल्युएशन इज ऑन द बेसिस ऑफ अगेन कोटेड मार्केट प्राइस ऑफ द कंपनी इन केस ऑफ पब्लिक लिमिटेड, किंवा जी टिपिकली व्हॉट पीपल आर रेडी टू पे फॉर द शेअर. हम्म. आज तू बघितलंस तर आज मार्केटवर डाऊन आहे, पण टाटा मोटर्सचं शेअर वर गेलं. वर गेलेलं. खाली आला का मी बघितलं नाही, पण सुरुवातीला वर गेला होता. इट टच इज ऑल टाइम हाय. सो व्हॉट बेसिकली पीपल आर इंटरेस्टेड इन पेइंग यू. तर मार्केटमध्ये तुझ्या प्रॉडक्टला किंवा तुझ्या कंपनीला काय व्हॅल्यू आहे. म्हणजे तुझं प्रॉडक्ट, जसं आता अगदी टिपिकल एक्झाम्पल इज आयफोन. आयफोन या, आला की व्हेरी पब्लिक गुड लोक एक्झाम्पल. रांगला उभे राहतात. सो दॅट इज टिपिकली मार्केट. दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इन्कम अप्रोच आणि मार्केट अप्रोच. की नुसतं इन्कम नाही, तर इन्कम तर वाढणार आहे, पण त्याबरोबर मार्केट पण तुझं क्रिएट होतं. सो कोणीतरी नवीन येतो प्लेअर आणि तिथे उभा राहतो की अरे हे मला नवीन हवंय, आणि मग तो मार्केट अप्रोच येतो. आणि तिसरं आहे असेट अप्रोच. असेट अप्रोच मध्ये बेसिकली तुझं असेट्स किती आहे, तुझी शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे, तुझं सेटअप काय आहे, तुझं सेटअप सफिशियंट आहे का. जसं मी चितळेचं एक्झाम्पल दिलं, की चितळे हॅज ऑलरेडी बिल्ड द कॅपॅसिटी. त्यांचं भिलवडी म्हणून जिथे लोकेशनला प्लांट आहे, तर तिथे दे हॅव बिल्ड अ कॅपॅसिटी टू डिलिव्हर व्हॉट एव्हर डिमांड कम्स.
अमूलचं एक्झाम्पल दिलं की अमूल आहे, जसं तू म्हणाला अमूल इटलीला चीज पाठवते, तो इटलीला चीज पाठवण्यासाठी जी रॉ मटेरियल सप्लाय आहे ते त्यांनी, अगेन इट बिकम्स देअर असेट ना, इट इज नॉट ओनली मशिनरी विच इज देअर असेट, पण हे जे लॉजिस्टिक्स त्यांनी क्रिएट केलंय, हा जो सप्लाय सोर्स त्यांनी क्रिएट केलाय, रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट सोर्स, दॅट इज ऑल्सो देअर असेट. आणि त्यांना असेटने त्यांनी बांधून ठेवलंय, हे तुम्ही, दे मस्ट हॅव डन सम अग्रीमेंट, और दे मस्ट हॅव इन्स्टॉल्ड सम मशीन्स ॲट देअर एंड, त्यांनी काहीतरी त्यासाठी एक लॉजिस्टिक सेटअप उभा केला असेल, वॉट एव्हर दे हॅव डन. सो दे हॅव क्रिएटेड दॅट सेटअप ओव्हर देअर, so that the company performs nicely, company delivers properly, and the income is regularly generated, and a company's value goes on increasing. So I think that's all. These are the three major approaches of valuing any business. Valuation हा खूप मोठा विषय आहे. पण आजचा आपला प्रायमरी विषय जो होता तो प्रायमरी बिफोर विषय तोच व्हॅल्युएशन. होता जो आपण कव्हर बिफोर, केलेला आहे. आय थिंक, हा बिफोर आणि व्हॅल्युएशन आहे, आणि आपण तो बिफोर व्हॅल्युएशन, आपण लोकांनी, व्हॅल्युएशन का करावं, व्हॅल्युएशन काय आहे, स्वतःचं व्हॅल्युएशन का महत्वाचं आहे ऍज अ एक्झॅक्टली. फाउंडर, राईट. आणि बिझनेसचं व्हॅल्युएशन फक्त प्रॉफिट न बघता बाकीच्या गोष्टी सुद्धा पाहणं का महत्वाचं आहे, कुठे डिफरन्शिएटर्स आहेत, आपण काही एक्झाम्पल्स डिस्कस केले, राईट. सो मला वाटतं बरंच आपण कव्हर केलेलं आहे, पण जाता तर मला येस. वाटतं एक शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो. आणि तो म्हणजे बॅलन्स शीट वगैरे जी काही आहे, राईट. व्हॅल्युएशन समजून घेण्यासाठी बॅलन्स शीट आणि मला वाटतं इन्कम स्टेटमेंट सुद्धा कदाचित, आय डोंट नो, मे बी ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचं रिलेशन व्हॅल्युएशनशी कसं काय असेल, तर मला वाटतं आपण त्या प्रश्नाने शेवट करूया की येस, येस. व्हॉट रोल वुड दिस थिंग्स प्ले इन व्हॅल्युएशन. आय थिंक बॅलन्स शीट मॅटर्स मोस्ट. म्हणजे अल्टिमेटली तुमची बॅलन्स शीटच वाचली जाणार. त्यामुळे तुमचा जो काही टर्नओव्हर होतोय तो एकतर बॅलन्स शीट म्हणजे प्रॉफिट लॉस म्हणून प्रॉपरली रूट करा. उगाच ते मला टॅक्स वाचवायचा आहे, पैसे वाचवायचे आहे म्हणून कॅश मध्ये टर्नओव्हर करण्यात काय पॉईंट नाहीये. आजकाल इन्कम टॅक्सला सगळं माहितीये. भगवान से भी ज्यादा ये गव्हर्नमेंट जानती है. गव्हर्नमेंट जाते. त्यामुळे उगाच ते लपवून ठेवण्यात आणि हे करण्यात ते करण्यात काही पॉईंट नाही फारसा. डज नॉट मेक मच ऑफ द सेन्स, मच ऑफ द डिफरन्स. त्यामुळे ते उगाच करत बसून हे करण्यापेक्षा इट इज बेटर दॅट यू डोंट इंडल्ज इन टू दिस थिंग्स. त्यामुळे बॅलन्स शीट हॅज टू बी, सी आय एम नॉट सेइंग तुमची बॅलन्स शीट स्ट्रॉंग असेल, बट यू हॅव टू टेक एफर्ट्स टू मेक इट स्ट्रॉंग. मग ती येस. एफर्ट्स ओव्हर पिरियड ऑफ टाइम स्ट्रॉंग करायला लागेल, त्याशिवाय त्याला म्हणजे त्याला जी टिपिकली जी व्हॅल्यू क्रिएट होणार आहे ती होणार नाही. कारण इन्व्हेस्टर जो आहे ना तो एवढा तयार असतो की तुमची बॅलन्स शीट बघितलं तर त्याला एक साधारण 10 ते 15 मिनिटात कळतं की याच्यामध्ये काय प्रश्न विचारायचे आहेत आणि याच्यामध्ये काय चुकीचं किंवा काय खोटं असू शकतं. आणि ते मॅटर करतं खूप. आणि जे तुम्ही नॅचरली जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खरोखर लपवली असेल, जसं टीसी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एखाद वेळा सुटेल, दोनदा सुटाल, पण टीसी पकडतात ना विदाउट तिकीट वाल्यांना. त्याच्यात ते त्यांना माहिती असतं की हा त्याच्या बॉडी असणारच. लँग्वेज म्हणून किंवा कशातून तरी काहीतरी कळतं त्यांना, कसं कळतं ते माहित नाही. पण तसं इन्व्हेस्टरचं पण असतं की तो इन्व्हेस्टर पण जो बघत असतो त्याला कळतं की बाबा याच्यामध्ये काहीतरी, आय एम नॉट सेइंग की सगळ्यांना कळत असेल, नाही नाही, दहापैकी एका सगळ्यांना नाही, पण त्याच्यासाठी जस्ट एखाद्या ऍड करावं असं केसमध्ये. वाटतं ना. या. म्हणजे मी पेपर तपासायचा अनुभव सांगतो. हम्म. वेन यू सी द आन्सर शीट ना, ती एक सवय जाते. यू सी द आन्सर शीट अँड यू नो की या माणसाने मला चिपकवलं आहे. हा. एक्झॅक्टली. So आय that थिंक is दॅट probably मॅटर्स. what म्हणजे happens with the उगाच balance sheet as well. उगाच When you are reading it उत्तरावर day उत्तर in, day उत्तरावर out. उत्तर उत्तरावर उत्तर लिहित गेलाय का खरोखर जेन्युनली काहीतरी उत्तर लिहिलंय. Correct. आणि ज्याला जेन्युइन उत्तर लिहायचं ते पहिल्या साधारणतः ह्याच्यात कळतं. एक पहिल्या 2-4 ओळीमध्ये कळतं की याला कॉन्सेप्ट कळलाय का नाही कळलाय. Ha ha. Right. सो ते इट इज सेम वे इन्व्हेस्टर अंडरस्टँड की तुम्ही. आणि म्हणून इन्व्हेस्टर बॅलन्स शीट मध्ये किंवा ह्याच्यामध्ये ना नंबर कम्स इन द लास्ट. म्हणजे व्हॅल्युएशन मध्ये किंवा कशामध्ये आम्ही जेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो किंवा व्हॅल्युएशन करतो तर त्यावेळेस नंबर सगळ्यात शेवटी येतो. कॉन्सेप्च्युअली काय होणार आहे ते जोपर्यंत आम्हाला कळत नाही किंवा त्याच्यामध्ये कॉन्सेप्च्युअली काय होणार आहे किंवा कसं होणार आहे मला वाटतं मी तोपर्यंत त्या थोडस नंबर येणाऱ्या अश्वथ नंबरला. दामोदरन ऐकत होतो ना, त्यांनी सुद्धा सांगितलं व्हॅल्युएशन इज नॉट अबाउट नंबर्स. इट इज नेव्हर अबाउट नंबर्स. इट इज अबाउट कॉन्सेप्ट की एक्झॅक्टली होणार काय आहे. म्हणजे आता आम्ही याच्यामध्ये जेव्हा सेल्स वरती आम्ही किंवा सेल्स पेक्षा आम्ही बजेटवर बोलतो, आपण बजेटवर बोलतोय, तर बजेटमध्ये एक्स इंटू वाय इज युअर बजेट. एक्स इज युअर प्रॉडक्ट आणि वाय इज युअर प्राइस. एक्स प्राइस. इज प्रॉडक्ट सर्व्हिस, वाय इज प्राइस.
जर तुम्ही नुसतं सांगितलं की एक्स इंटू तुमचे जी काय बजेट आहे सेलचं, ते जर एक्स इंटू वाय असं आलं नसेल, और इफ यू आर नॉट एबल टू एक्सप्लेन, की त्यांना देन सांगितलं इट ठीक इज आहे तुमच्या टर्नओव्हर ना 5 कोटी आहे, त्याने जर तुम्ही किती प्रॉडक्ट विकणार, आणि तुमच्याकडे याचं उत्तरच नाहीये, किंवा तुमचे कोणकोणते प्रॉडक्ट किती किती विकणार असं विचारला प्रश्न आणि तुमच्याकडे उत्तर नाहीये, तर तो तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट नाही करणार आहे. नाही का. व्हेरी तो ट्रू. तुम्हाला त्यावेळी ऐकून घेईल सगळं, तुम्हाला वाह करेल, चहा कॉफी पाजेल, पण नंतर तुम्हाला एंटरटेन नाही करणार. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली. सो यू हॅव टू बी व्हेरी मच नो, काय म्हणतात, तुमच्या बिझनेस विषयी थोडं जागरूक असायला पाहिजे. असायलाच पाहिजे. चांगले. एक गमतीशीर किस्सा सांगतो चहा कॉफीवरून. दिस इज हम्म. रिअल लाईफ इन्सिडेंट. ब्रायन येस. चेस्की, हु इज द को फाउंडर ऑफ एअरबीएनबी, त्याची इंटरव्ह्यू ऐकत होतो. त्याने एक किस्सा हम्म. सांगितला. सुरुवातीला जेव्हा ते फंड रेझिंग ट्राय करत होते, दिस इज वेन दे गॉट इन टू वाय कॉम्बिनेटर. हम्म. वाय कॉम्बिनेटर मध्ये येण्या अगोदर ते फंड रेसिंग ट्राय करत होते. म्हणजे आम्ही एका इन्व्हेस्टरला भेटायला गेलो, त्याने आम्हाला कॅफेमध्ये बोलावलं भेटायला. हम्म. आम्ही बसलो, त्याच्याबरोबर डिस्कशन चालू केलं आणि तो बोलला की मला जरा वॉशरूम, त्याने कॉफी वगैरे ऑर्डर केली. कॉफी येईपर्यंत तो बोलला मला जरा वॉशरूमला जायचं आहे. ते सांगतात तो जो गेला, तो आलाच नाही. तो आलाच. सो तो दॅट असं दॅट कुड होतं बी ना अ बऱ्याच चॅलेंज, जणांना. दॅट कुड बी अ असं चॅलेंज, बऱ्याच राईट? जणांना की होतं, आपली असं जर बऱ्याच जण. इन्कम स्टेटमेंट किंवा बाकीचे जे बॅलन्स शीट वगैरे जर प्रॉपर नसतील, किंवा आपण जर फंडामेंटली कदाचित एक्सप्लेन करू नाही शकलो, राईट? एअरबीएनबी वेंट ऑन टू बी अ बिग स्टोरी, पण असं सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल असं नाही. अँड देअरफॉर इन्व्हेस्टर बरोबर जाताना आपण किती तयारी असली पाहिजे आणि आपले फंडामेंटल्स किती प्लेसमध्ये असले पाहिजेत, हा मुद्दा इथे हायलाइट करण्याचा एक हेतू होता. नाही, आय थिंक ऍज अ एंटरप्रिनर ना, यू शुड नो युअर बॅलन्स शीट थरोली. येस. कम वॉट मे, तुम्ही काही असाल, तुम्हाला ऍज अ एंटरप्रिनर तुमची बॅलन्स शीट, तुम्ही टेक्निकल आहात, नॉन टेक्निकल आहात, कॉमर्स आहात, नॉन कॉमर्स आहात, ऍब्सोल्युटली डज नॉट मेक एनी डिफरन्स. म्हणजे जर तुम्ही म्हणताय की नाही मला बॅलन्स शीट कळत नाही, तर मग तुम्ही अंबानी होऊच शकत नाही, विथ ड्यू रिस्पेक्ट. कारण ड्युरिस्ट. अंबानीला त्याची बॅलन्स शीट पक्की कळते. अंबानीला फक्त बॅलन्स शीटच कळते. अंबानीला म्हणजे, सॉरी, मी अंबानीला म्हणणार होतो, अंबानींना, मुकेश साहेबांना, फक्त मुकेश साहेबांना किंवा नारायण मूर्तींना किंवा बिर्लांना, रतन टाटांना बॅलन्स शीट कळते. येस, त्यांना येस, काय ट्रू. नॅनो मध्ये किती पार्ट्स लागले आणि रिफायनरीमध्ये किती तेल काढलंय याने काय फरक पडत नाही. त्यांना नाही पडत. व्हेरी त्यांचा ट्रू, व्हेरी बॅलन्स ट्रू. शीटवर त्याचा इम्पॅक्ट काय आहे. आणि म्हणून मग ही कॅन, कोविडच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन जगात होतं, त्यावेळी ही सोल्ड द जिओ स्टेक अँड ही मेड जिओ डेट फ्री. दॅट इज बिकॉज ही अंडरस्टँड दॅट जिओला डेट फ्री केल्याशिवाय मला ग्रोथ नाही जिओला. आणि मग आता जिओ स्प्लिट करून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस जिओ लॉन्च केली फायनान्शियल त्याच्यावर. सर्व्हिसेस स्प्लिट केलं, आणि आता त्याच्यामध्ये त्याची शेअरची प्राइस पण ₹300 झालेली होती. आता किती आहे बघितली नाही येस, मी. येस. पण आणि बहुतेक ₹128 इन अ शेअर इयर आता. ऑर टू प्रोबेबली टेलिकॉम विल ऑल्सो गेट लिस्टेड. येस, येस, देयर इज अ हाय प्रोबेबिलिटी. आय So बोल. that is what they are actually doing, आणि that is where he has understood the balance sheet thoroughly. त्याला ती बॅलन्स शीट कळली आहे म्हणून तो ते मॅनेज करू शकतो. अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल फॉर हिम. म्हणजे तुम्हाला किती जणांना असं वाटतं की बाबा, काय म्हणतात, मला बॅलन्स बॅलन्स शीट शीट का करावी, किंवा मी का काय करायची, कशाला फरक करायची, पडतं आणि असं असं नाही. व्हॅल्युएशन वगैरे. असं नाही, प्रोसेस तुम्हाला आणि तर खरोखर जस्ट. व्हॅल्युएशन हवं असेल. आणि लेट मी टेल यू की अगदीच ऑफकोर्स काही बिझनेस असेल की जिकडे खरोखर पोटेन्शियल नाहीये, खरोखर नाहीये, म्हणजे नाही होऊ शकत. पेजरचा बिझनेस, पेजर सारखा बिझनेस तुम्ही करताय किंवा स्टँड डाऊन करताय, पण अदरवाईज प्रत्येक बिझनेसमध्ये देर इज अ पोटेन्शियल टू ग्रो लाईक एनिथिंग. आणि एनिथिंग म्हणजे आय एम सेइंग की तुमच्या कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढं ते 100%, कारण कोणीतरी आहे ना त्या कॅपॅसिटीचं ऑलरेडी तुमच्या बिझनेस. करेक्ट, करेक्ट. राईट. तुम्ही 100 प्रॉडक्ट विकताय, पण कोणीतरी 1 लाख प्रॉडक्ट विकणारा आहे या विकतोय, धंद्यात. विकतोय, विकतोय. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. तो तुमचा आदर्श असलाच पाहिजे डेफिनेटली. दॅट इज देअर, दॅट इज देअर. सो तेजस, थँक्यू. येस. आजचा आय वेळ थिंक इट वॉज अ दिल्याबद्दल. लॉंग आणि डिस्कशन. आय थिंक ऑलमोस्ट 1.5 आय थिंक हा 1.5 आवर जवळपास झाला बहुतेक आपलं येस, येस. डिस्कशन. वी स्टार्टेड बट अराउंड. द टॉपिक असं होतं की गरजेचं होतं तेवढं वेळ देणं. येस, येस. वी हॅड टू गो इन डेप्थ. आपण बरेचसे एक्झाम्पल सुद्धा डिस्कस केले आहेत. तर थँक्स फॉर द टाइम, आणि लवकरच पुन्हा भेटू. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल, जेणेकरून पुढचा जेव्हा केव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला अलर्ट येईल. अँड you will get to know and learn more about it. Thank you for joining. Thanks, thanks. थँक्यू, थँक्यू ऑल.